म्हणजे असं माझा जो इंटरेस्ट होता म्हणजे जिथे कमी गणित आणि हे असेल, कारण माझी आणि गणिताची दूर दूर फक्त पैसे मोजायला ठीक आहे. तेवढंच कळायचं. येस येस. म्हणजे लहानपणी नमस्कार केला की नातेवाईक पैसे देतात. हा, एवढे नमस्कार जास्ती करा. खरंच आहे, पूर्वी असं खूप असायचं. आता कमी वाटतं ना जरा. आता कमी वाटतं. ऑफिसला येणं म्हणजे काही शिस्त नाही. मी कधी पण यायचो 11-12. मी कॉम्प्युटर गेम खेळून यायचो. बाबा मला विचारायचे काय झालं कामाचं. बघतो मी, उद्या बघतो असं. तेव्हा मी ऑफिसला बोरिवलीतल्या बोरिवली त्यावेळेला मी 11-12 वाजवायचो. हो, मॅडमकडे मी 9 वाजता पोहोचायचो वरळीला, बोरिवली वाजून. म्हणजे सकाळची 8-10ची ट्रेन ती माझी ठरलेली होती. ओके, व्हेरी नाईस. सो ते एक होतं की ऍटलीस्ट ज्याच्यासाठी पॅशन आहे ते आपल्याला करायला मिळतं, की सब्जेक्ट आपल्या आवडीचा. मग तुला स्टुडंट्स ऐकत होते का? हो, बघा, पर्सनल Yes, विचारतो. that is- स्टुडंट्स तुम्ही सगळे बघताय. नेहमी म्हणजे कशासाठी, बरोबर. मग नंतर मोठा स्टुडंट मिळाला हो. म्हणून म्हटलं. नाही म्हणजे आता आय कनेक्ट विथ स्टायलिंग नाव, हा. की माझं आता हाईट छोटी आहे, माझी फ्रेम पण छोटी आहे. एक्झॅक्टली. अँड कॉलेज स्टुडंट्स आर कम्पॅरेटिव्हली अगदी म्हणजे यू अंडरस्टूड द राईट पॉइंट. येस. सो मला दिसायचं नाही म्हणजे की Right. थोडे फ्रेंडली होते मे बी हा. बिकॉज अँड आय यूज टू सी की द टीचर्स वर टॉलर ऑर ऑन अ हेल्दियर साईड त्यांचं एक डिफरंट होल्ड. एक होल्ड कमांडिंग असतं ना, नो म्हणून डाऊट ते ऐकायचे. सो यू आर मोर फ्रेंडली असं म्हणू Yeah. शकतो. बिकॉज असं नाही. पर्सनल स्टायलिंग इज मोर अबाउट युअर आउटफिट्स, बट त्याच्यात असं पण आहे की आपण आधी आपली पर्सनल स्टाईल आयडेंटिफाय करून कॉन्फिडन्स वर वर्क करतो. सो देअर कम्स इमेज कन्सल्टन्सी वेअर इन वी वर्क ऑन सॉफ्ट स्किल्स लाईक हाऊ टू सेट युअर पॉस्चर, कम्युनिकेशन स्किल्स, कोणाला भेटतो तेव्हा एटिकेट्स वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सॉफ्ट स्किल्स इमेज कन्सल्टन्सीमध्ये. नो डाऊट की आउटफिट इज ऑल्सो देअर बिकॉज दॅट इज द फर्स्ट थिंग दॅट यू सी when you meet someone. Visual is the first thing that Right, comes. right. So both are interconnected basically. Okay, Consultancy and personal styling. सो वॉट डोकं आणि पूर्ण गेले, पूर्ण केस गेले त्या बाईचे असं दाखवत आहे. एनी हाऊ, Yes. वन हॅबिट यू वॉन्ट टू चेंज इन युअर सेल्फ. माझ्यासाठी खरं खरं व्हॉट डू यू? यांच्याकडे मला वाटतं मी शुगर कमी केली पाहिजे. थोडे कमी बहिणी ऐकलं ना, ते म्हणाले "ए, आपली इच्छा व्यक्त केली, चेंज करायचंय, करायची गरज नाहीये." का मला पण गोड आवडतं. Yes. तर बाळू इथेच राहून काय करू शकला असतात, पण मुंबईला जाऊन त्याने त्याची स्वतःची डेव्हलपमेंट आणि त्याच्याबरोबर वेळोवेळी फॅमिलीला सुद्धा, बुलढाण्याला सुद्धा खूप मदत केली. सुपर सुपर, व्हेरी नाईस. सो आईंना मला हेच सांगायचं आहे की आईंचा जो डिसिप्लिन आहे तो मी खूप शिकली आहे, ज्याच्यामुळे आज मला आयुष्यात खूप मदत मिळते. सो थँक्यू फॉर टीचिंग दॅट. आणि बेटर हाफ साठी नाव घेऊन कधी क्लिप होऊ शकतात ना, Yes, yes. म्हणून म्हटलं तर नाव घेऊन भाग्यश्रीची एक क्वालिटी मला खूप आवडते की ती ऑलवेज मला सपोर्ट करते आणि जेव्हा जेव्हा मी चिडचिड करतो तेव्हा माझा राग ती शांत करत असते. किती मोठी गोष्ट आणि छान गोष्ट. पेन पॉडकास्ट, एपीएन पॉडकास्ट जे आहे, माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स जो आज मिळाला मला, दॅट इज अब्सोल्युटली व्हेरी गुड. असे तर आहोत आपण. आणि असं मी डेफिनेटली तुम्हाला 1-2 दोघं तिघांना हो, ते आपण नंतर बोलूया पॉडकास्ट नंतर. ते नको पॉडकास्ट, तुम्हाला मन ते कट करा. यांना रेफरन्स द्यायची सवय असते, कारण आपण इन्शुरन्स मधले ना, रेफरन्स मागतो नाही तर देतो, काहीतरी करतो. बरोबर. आपला स्वभाव कधी जाणार नाही, कारण वर्कशॉप एकत्रच केलेले आहेत ते ब्लड मध्ये. येस येस. आता नाव आता जेनझीचा प्रश्न. जेनझी आणि हे यंग इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्यासाठी हा प्रश्न काढलेला आहे की यंग एज मध्ये मिस्टेक करणे चुकीचं आहे का, की लर्निंग पार्ट आहे, असं दिलेलं आहे त्यांनी. जेनझी इन्व्हेस्टर्स साठी तुमचा एक प्रॅक्टिकल इन्व्हेस्टमेंट मेसेज काय असेल? ओके, जेनझी साठी तुमचा पण सांगा आणि तुमचा पण सांगा. हो, येस. जेनझी म्हणजे आपले आता जे यंग जनरेशन जे म्हणतो, 20 वर्षाचे पण नाही आहेत किंवा अशा हिशोबाने त्यांना. जेनझी साठी इन्व्हेस्टमेंट मेसेज हा असेल की आपण जितक्या लवकर स्टार्ट करू
आता मला आठवतंय की माझ्या लग्नात मला म्हणजे बाबा म्हणजे 2000 नंतर जे Yes. त्याचा बर्थ झालेला आहे त्यांना आपण कारण 10-10 वर्षाचं आजकाल गॅप मध्ये ना वेगवेगळे चाललेत आणि अनुभव वेगळे आहेत. येस येस. आता माझ्या घरी बाबा असल्यामुळे मला त्यांनी इन्व्हेस्टमेंटची सवय, मी 18 वर्षाचा जसा झालो तशी त्यांनी माझी 2000-4000 SIP माझी त्यांनी चालू केली, जी मी पुढे वाढवत गेलो. ओके. आणि मला आठवत आहे की माझ्या लग्नाच्या वेळेस ते सगळे पैसे मी वापरले होते जे माझे जमा झाले खाली केले साधारण म्हणजे 100% Just मजा म्हणते. Yes. Because पाहिजे ना त्याच्यासाठी पण ते पण एक गोल आहे ना तो. बरोबर. आणि बाबा ऑफकोर्स बाबा करूच शकत होते, पण तू स्वतः कर, म्हणजे तुझे म्हणजे तेवढेच तुला परत जमवायचे बरोबर. तुझ्याकडनं, कारण पोर्टफोलिओ खाली होणं हे पण आपल्याला बघवत नाही. हो तर वाईट ते पण वाटतं. एक वाईट वाटतं. असं की नाही, आता मी घरासाठी पण जसं मी हे केलं होतं, थोडी इन्व्हेस्टमेंट मी विड्रॉ केली होती. राईट 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 थोडी म्हणजे डाऊन पेमेंटसाठी तरी मला विड्रॉ करायला पाहिजे. राईट. तर ते खाली झाल्यावर माझ्या डोक्यात हे चाललं की पटपट परत कधी भरेल, परत पोर्टफोलिओ तिकडे कसा येईल. बिकॉज ही सेव्हिंगची कुठेतरी अशी कसं आपल्याला आवड असेल बरोबर. आणि पोर्टफोलिओ वाढलेला असेल बरोबर. असं सुटफुट होते ना, कमी झिरो झाला आणि त्याची एक मजा नशा म्हणू शकतो, मजा वेगळी. बरोबर. सो रॉंग, नॉट इन अ रॉंग वे, Yes, yes, पण yes. खरंच हे पैशाची पण एक मजा असते. बरोबर. आणि तुमचं सेव्हिंग करून एवढं भांडवल झाल्यावर एक आपल्याला एक असं वाटतं अरे बरोबर. मी अचीव्ह केलंय. आणि दिस इज युअर मनी. Yes, yes, yes. आणि एक वन इडियट नावाचा एक सुंदर मूवी आला हो. IDFC आय थिंक म्युच्युअल फंड. हो हो छान होता ना, व्हेरी छान होता. त्याने एक लहान मुलगा सेव्हिंग कशी करतो आणि तो अंकल का कोणतरी असतो चष्मे असा दाखवलेला, मस्त दाखवलाय. म्हणजे मी आपल्या व्ह्युअर्सला सांगू इच्छेन की तो नक्की बघा YouTube वर तो पार्ट 1 पार्ट 2 पण होता. खूप छान होता. येस. तुम्ही पण बनवा. 1 इडियट नाही 2 इडियट बनवा आपण काय. नाही काही म्हणजे हा. आणि आपला आहे स्टुडिओ आहे, काही हरकत नाही. इथे जे काय करता येईल आपण बोलू. मला पण घ्या तिथे. हिरो म्हणून तुम्ही. नाही हिरो नाही, आपण नेबर म्हणतो नाही, वाईज नेबर. हा म्हणजे मला पण रोल द्या असं. येस. तर आता मार्केट एक्सपेक्टेशन आणि सायकोलॉजी वरती आपण एक एखादा प्रश्न असा आहे की मार्केट फॉल म्हणजे डेंजर आहे का की ऑपॉर्च्युनिटी आहे? तुमच्या मते काय? ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मार्केट पडणं दॅट इज ऑफकोर्स ऑपॉर्च्युनिटी. आणि एक लोकांची इन्व्हेस्टमेंट करताना माइंडसेट जो आहे ना, हो की लोकांना वाटतं की मार्केट सारखं वरतीच जावं. आता मी तो प्रश्न आहे. येस येस. बिकॉज तो माझा असा प्रश्न आहे. आय विल जस्ट स्पीक दॅट, म्हणजे त्याच्यामध्येच कव्हर होईल की आज अनेक लोक इन्व्हेस्ट केल्यानंतर असं समजतात की मार्केट फक्त वरच जाणार आहे. बरोबर. पण ही एक्सपेक्टेशन कितपत चुकीची असू शकते? एक क्रॉस क्वेश्चन करतो. बोला. समजा तुम्हाला माझी परीक्षा नाही ना. नाही अजिबात. ओके या. समजा तुम्हाला गोल्ड घ्यायचं आहे मुलीसाठी, दर महिना 1-1 ग्राम 2-2 ग्राम मुलीसाठी, फॉर एक्झाम्पल हायपोथेटिकल तुम्हाला घ्यायचं आहे, तर तुम्हाला काय वाटेल की गोल्ड खाली आलेलं चांगलं की वर गेलेलं? स्वस्त कधी असेल तर मी घेईन. ऑफकोर्स. मग मला माहिती नाही की स्वस्त कधी आहे. बरोबर. आज स्वस्त आहे उद्या महाग होईल किंवा अशा इश्यू. आपली इच्छा काय असेल की स्वस्तातच घेतलं, कमी मध्ये घ्यायला पाहिजे. सो मार्केटमध्ये आपण असा विचार करा. हो बरोबर. मार्केट जेव्हा खाली असेल तेव्हा स्वस्तात जास्त शेअर्स मिळतात, जास्त युनिट्स मिळतात. एक्झॅक्टली. कधी पण काय आहे की म्युच्युअल फंड मध्ये लॉंग टर्मचा जेव्हा विचार करतो ना, आपला गोल तर 10-12 वर्षांनी आहे. त्याच्या मार्केटचा तू कशाला एवढा विचार करतोय? तू SIP करत राहा. त्याच्यात शेवटी काय आहे की युनिट जे जमा आहेत ना त्याच्यावर तुमची असेट कळेल. NAV तर वाढत जाणारच आहे लॉंग टर्म मध्ये. बिलकुल. सो युनिट्स आपल्याकडे किती आहेत ना हे जास्त महत्त्वाचं. व्हेरी नाईस. तुम्ही पण आता तेच सांगितलं. तर इन्शुरन्स, आता मी इन्शुरन्स कडे वळतो. इन्शुरन्स मास्टर आहेत ते. आता तुम्ही पण आहात. बिकॉज 37 बरोबर म्हणजे टॅगलाईन आहे 37 इयर्सचा असं म्हणतो. तर आम्ही आणि दोन्ही इम्पॉर्टंट आहेत एकमेकांकडून. तर त्याच्या झाडाला शोभा कशी आणि फुलं तर सगळे आहेत छोटे मोठे सगळे. येस ऍब्सोल्युटली. तर मी एवढ्या वेळाने विचारतो की व्हेरी इम्पॉर्टंट अवेअरनेसच्या साठी म्हणून की इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याच्या आधी इन्शुरन्स आज आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर पहिले इन्शुरन्स करायला पाहिजे का इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे? आज नोकरी लागली आहे कोणाला, किंवा मी सुरुवात आतापर्यंत उडवले पैसे, 40 वर्षाचा झालो मी, पण मी पैसे उडवले, मी सेव्ह करू शकलो नाही किंवा केले नाही. पण आज मला तुम्ही भेटले किंवा अभिषेक भेटले किंवा हे भेटले आणि मला आता सेव्हिंग करण्याची इच्छा आहे, तर मी इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली करायला सुरुवात करायची. तर मी काय करायला पाहिजे? इन्व्हेस्टमेंट सुरू करू, इन्शुरन्स सुरू करू? हा मला वाटतं जनरल पब्लिक हा सुरू होतं म्हणून हा प्रश्न.
इन्शुरन्स ही नीड आहे, हम्म. आवश्यक आहे. तुमच्या इन्कम प्रमाणे तुमच्या एक्झाम्पल देऊ शकाल का? 1 लाख रुपये पगार आहे माझा, हा. आणि किती मग मी साधारण एक 25-30 हजार रुपये सेव्हिंग करू शकतो महिन्याला, तर मी काय करायला पाहिजे? किंवा 20,000 रुपये सेव्हिंग करू शकतो 20%. आजच्या हिशोबाने ते अतिशय सोपं आहे. 25,000 रुपये तुमची जर सेव्हिंग करू शकत असाल, म्हणजे 2,40,000 रुपये मी सेव्हिंग म्हणजे करतो वर्षाला, तर तुम्ही सांगा मला, ऍडवाइस करा की काय करायचं. त्यातले 4-5 हजार रुपये तुम्ही जर इन्शुरन्स मध्ये टाकले तर तुम्हाला एवढा मोठा इन्शुरन्स आज मिळणार आहे. ओके. तो इन्शुरन्स जो आहे तो अडचण किंवा तुमच्या ह्याच्यासाठी लागेल. डेफिनेटली उपयोग. आणि एक सर्टन एज नंतर तुम्हाला जेव्हा लोन घ्यायचं आवश्यक आहे, की आज आता मी हे झालं, मला आता घर घ्यायचं आहे, तर तो इन्शुरन्स जो आहे तो जे आहे तो तुम्हाला डेफिनेटली युजफुल येईल, नंबर 1. ओके. आणि नंबर 2, इन्शुरन्स अशी गोष्ट आहे की तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मिळेलच हे सांगता येत नाही. बरोबर. जेव्हा तुम्ही आज हेल्दी आणि हे आहे तेव्हाच तुम्ही तुमचा इन्शुरन्स करू शकता. कव्हर करणं आवश्यक आहे. म्हणजे हे मी पण आता 2,40,000 रुपयेचं उदाहरण मी दिलं. 1 लाख रुपये, 20,000 रुपये 20% मी सेव्हिंग करतो, बरं. त्यापैकी किती तुम्ही सांगाल मी इन्शुरन्स करायला पाहिजे आणि किती इन्व्हेस्टमेंट मध्ये घातले पाहिजे? हे आहे की तुम्ही जेवढे नीड वे अगेन इट्स अ हायपोथेटिकल क्वेश्चन किंवा केस स्टडी, पण प्रत्येक पर्सन मित्रांनो सेम टू सेम फॉर्म्युला नाहीये, बरोबर पण एक हायपोथेटिकली आम्ही बघितलं प्रत्येकाची नीड आणि कशी असेल फॅमिली साईज आणि वेगळं त्याच्याप्रमाणे चेंज. पण एक तुमच्याकडे जर कोणी आलं आणि 20,000 करायचं म्हटलं आणि मी आता 40 वर्षाचा आहे, बरोबर, तर 20 वर्षांनी माझं रिटायरमेंट पण आहे बरोबर, आणि एक मुलं आहे, येस येस. तर व्हॉट इज युअर ऍडवाइस? कारण 30 वर्षाचा समजा मनुष्य आहे, हा. बरोबर, तर त्याचा इन्कम 1 लाख. मी 40 वर्ष 40 वर्ष. तर 40 वर्षाला साधारण टर्म प्लॅनला म्हणजे जो प्युअर इन्शुरन्स अप्रॉक्सिमेटली अप्रॉक्सिमेटली 25,000 ते 30,000 याच्या आसपास तो प्रीमियम, म्हणजे महिन्याला 2,000 ते 2,500 तुम्ही पकडा. तर साधारण तो प्युअर इन्शुरन्स कव्हर प्लस तुमचा मेडिक्लेम पण असला पाहिजे, तर त्यालाही साधारण 25,000 ते 30,000 लागणार आहे. तर हे 5,000 वेगळेच काढा इन्शुरन्ससाठी. आणि बाकीचे जे आहे त्यात तुमचा चाइल्डचं जसं चिल्ड्रन SIP असते ती चालू करा, जी मुलाच्या एज्युकेशनसाठी येईल. आणि 10,000 हे जे आहेत हे तुमच्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी. आणि मी स्टेप ऑफ SIP सांगतो, बरोबर. की तुमचं इन्कमही वाढतं राहतं, हो, तर त्याच्यानुसार तुमची Nice advice. 10% ही वाढत गेली. बरोबर. आणि आज 1 लाख पगार आहे, मे बी 5 वर्षांनी तो 5 लाख होईल, 2 लाख होईल, काय होईल, बरोबर. त्याच्यानुसार इन्शुरन्स कव्हर पण मग तुमचं वाढवणं होऊ शकेल. हे तेवढं महत्त्वाचं. व्हेरी नाईस. म्हणजे सगळे तुम्ही इन्शुरन्सला द्या असं पण नाही म्हणत आहे. सगळे म्हणजे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिलं इन्शुरन्स करू, मग हेल्थ इन्शुरन्सचं करू, आणि मग इन्व्हेस्टमेंट करू, मग चाइल्ड आलं तर चाइल्डचं पहिलं करा आणि मग कसं प्रॉपर अलोकेशन म्हणजे फायनान्शियल पिरामिड आपण जे ऐकतो त्या हिशोबाने आपण जायला. मुंबईतली ऍव्हरेज जरी कुठलीही शाळा बघितली तरी 1 लाख फी तर साधारण आरामात द्यावीच लागते. नाही. म्हणजे मी आता माझ्या मुलीसाठी 1 लाख आहे आणि तो खर्च त्याच्यामुळे एज्युकेशन खर्च आणि आहेच खूप. बरोबर. व्हेरी नाईसली सेड. आता दुसरा प्रश्न असा म्हणायचा की टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मानायची की प्रोटेक्शन म्हणायचं? हे टर्म इज ऑलवेज प्रोटेक्शन. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स इज द नीडच म्हणावी लागेल. आणि दुसरं वन साइड ऑफ प्रोटेक्शन ऑल्सो, की आपली असेट तर प्रोटेक्ट होते. मला माझा FD नाही जोडावं लागणार. दिस इज अ प्रोटेक्शन. या तुम्ही पण तेच सांगता. व्हेरी नाईस. वाय इज प्रोटेक्टिंग इन्कम मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रोईंग मनी? कारण याचा अर्थ असा की आजकाल नोकरीचा थांगपत्ता खूप आहे. म्हणजे लोकांचे जॉब पण अनसर्टॅनिटी नोकरीमध्ये ही खूप वाढलेली आहे. आणि सध्या ग्लोबल सिच्युएशन पण तशीच चालू आहे. तर त्याच्यामुळे येस, पैसा कामाला लावणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जशी नोकरीला लागाल तुम्ही 20 to 30% हे तुमचे सेव्हिंग दर महिना त्या सॅलरीमधनं झालेच पाहिजे. तुम्ही खर्च आहे तुम्ही 30% स्वतःच्यावर उडवा, म्हणजे स्वतःच्या मजेसाठी पिक्चर बघा, हॉटेलला जा, काय करायचंय ते करा, पण एक 30% तुमची सेव्हिंग ही तुमच्या पगारातनं झालीच पाहिजे. तरच म्हणजे पैसा जो आहे तो पैसाच आपल्याला कामाला लावायचा. ओके, तसंच करायला लागेल म्हणजे. आणि साधारण एक 4 ते 5 महिन्याचा इमर्जन्सी फंड ठेवणं हे खूप महत्वाचं. ओके, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला एक पेज देतो, मला तुम्ही जस्ट सांगा की एकाचं आता इन्कम आहे 2 लाख रुपये, बरोबर, त्यांनी किती इन्शुरन्स घेतला पाहिजे आणि त्याचं 40 वय आहे, बरोबर,
ओके, तुम्हाला सेपरेट पेज नंतर देतो, पण हा प्रश्न नंतर विचारतो कारण बरोबर. असं होतंय की तुम्ही उत्तर देताय तेच ते देतोय, मला सेपरेट उत्तर शिकलोय आपण एकाच शाळेमध्ये ना. बरोबर. पण तुम्ही नाही, म्हणजे मी तोपर्यंत यांना प्रश्न विचारतो, पण तुम्हाला वर्किंग करून दाखवा. मी हे दाखवेन बरोबर. आपल्या ऑडियन्सना, बघा ह्यांनी उत्तर काय दिलं आणि ह्यांनी उत्तर काय दिलं. बरोबर. सो दिस विल बी जरा मजा. आणि रिअलिटी आपल्याला काय आहे बघा, इथे काही केलं तर लोकांना वाटेल की हे प्लॅन्ड आहे. आपण प्लॅन काय केलंय का? नाही, हा नाही. प्रश्न प्लॅन पण नव्हता. पण का म्हणतोय की कोणी जेव्हा जातं इन्शुरन्स विचारायला, मला किती इन्शुरन्स पाहिजे, बरोबर. असे खूप काही व्हिडिओज आहेत. बरोबर. पण रियालिटी कधी कधी आपल्याला कॅल्क्युलेशन लागतं. मग मी आता विचारलं असं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा तुम्ही काढा, बरोबर. घ्या 2 मिनिटं, मी दुसरा प्रश्न विचारतो, आय विल कम बॅक टू यू. Correct. तर तुम्ही पण एक विचार करा. बरं. तोपर्यंत मी तुमच्याकडे प्रश्न येतो. तुमचं झालं की यांना द्या दुसऱ्या पानावरती आणि वरती नाव लिहा. बरोबर. ऑडियन्सला ऑडियन्सला हा एक मॅजिक नाही आहे, पण तरी सुद्धा आपण लाईव्ह प्ले करायचा प्रयत्न करतोय. बरं. तर आता मी तुमच्याकडे येतो. आपल्याला इमेज कन्सल्टंट वरती जर करायचं आहे, पण हा खरंच इम्पॉर्टंट प्रश्न असेल असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्ही पण वाटतं का? बघा, इन्शुरन्स एजंट, यू कॅन ऑल्सो लिसन, तोपर्यंत हे कॅल्क्युलेशन होत नाही. इन्शुरन्स एजंट म्हटलं किंवा ऍडवायझर म्हटलं तर एक असं ठराविक एक पूर्वी आकृती येत होती. चप्पल, एक बॅग वगैरे वगैरे होते. आठवते ना, 1960ची गोष्ट अशी सुरुवात झाली. नंतर त्याच्यामध्ये ग्रोथ आलेलं आहे हळूहळू. प्रोफेशनल झाले, इन्शुरन्स टू एजंट टू ऍडवायझर, आपण असे पण कोर्सेस वर्कशॉप केलेले आहेत आपण. पण आपल्या ऑडियन्ससाठी हे सगळं ठीक आहे, आम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे करायचं आहे. पण आजच्या इन्शुरन्स ऍडवायझरला तुम्ही ऍज अ इमेज कन्सल्टंट आणि पर्सनल काय म्हणू शकता, स्टायलिस्ट च्या हिशोबाने छोटे टिप्स काही सांगू शकाल का? सो बेसिकली आपण इमेज म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले व्हिज्युअल्स. इमेज इज इक्वल टू, थोडं आपण पाठी घेऊ शकतो, सॉरी, कारण कॅमेऱ्याच्या समोर येते नाही, मला आपल्या कॅमेऱ्यावर ते भाग्यश्री आणखीन पूर्ण दिसले पाहिजेत. येस. हा, बोला. तर म्हणजे आम्हाला पण सांगा की छोट्या टिप्स. माझ्याकडे खूप पैसा नाहीये, पण तरी सुद्धा मला छानपैकी राहायला पाहिजे आणि एक ऍडवायझर प्रोफेशनलिझमच्या दिसायला तुम्ही काय मदत कराल प्रत्येक इन्शुरन्स ऍडवायझरला? सगळ्यात पहिले तर आय एम टॉकिंग अबाउट फर्स्ट इज अ मेल आणि मग फिमेल, असं दोन्ही सांगा. इट कुड बी गुड ना लेसन्स. आपण इमेज म्हणतो तेव्हा बेसिकली आपल्या डोळ्यासमोर काय तर व्हिज्युअल्स. सो दॅट इज हाऊ यू लुक, बिकॉज कम्युनिकेशन इज युअर सेकंडरी. जेव्हा आपण फोनवर बोलतो तेव्हा ठीक आहे की आपल्याला फक्त आवाज आणि कम्युनिकेशन ऐकायला येतं, बट जेव्हा आय एम लुकिंग ऍट अ पर्सन, सगळ्यात पहिले आपलं फर्स्ट इम्प्रेशन इज हाऊ यू लुक, बिलकुल हाऊ प्रेझेंटेबल यू. राईट. सो त्याच्यासाठी असं नाही की तुम्हाला एक्सपेन्सिव्ह ब्रँड्स आणि खूप जास्त वेळ दिला पाहिजे. फक्त एक नीट अँड पॉलिश्ड लुक. नीट Absolutely. म्हणजे काय की ऍटलिस्ट आपले कपडे व्यवस्थित आयर्न्ड आहेत. हा, टिप्स आहेत. जस्ट अ डे प्रायर एक 10 मिनिटं काढून आपण डिसाईड केलं आदल्या दिवशी की उद्या मला ऑफिसला हे घालायचं. व्हेरी नाईसली सेड. आपले हेअर, दाढी वगैरे हे प्रॉपरली ग्रूम्ड आहे. किती छान. आपण आपले नेल्स प्रॉपरली ट्रिम्ड आहेत. सो दीज, मी हे सांगताना ना अगोदरचा इन्शुरन्स ऍडवायझर दाखवणार आहे स्क्रीनवरती, आणि आता म्हणजे भाग्यश्रीकडे भेटल्यानंतर इन्शुरन्स ऍडवायझर कसा असला पाहिजे किंवा कसा होऊ शकतो. आणि आपल्या समोर येतं ना, आपण पण शिकलोय तसंच. येस, आणखीन टिप्स प्लीज. सो बेसिकली हे की तुमचे कपडे चांगले प्रेस्ड आहेत, यू आर फ्रेश इनफ, नॉट स्मेल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. यु नो, फ्रेग्रन्स, व्हेरी नाईसली सेड. ऍटलिस्ट क्लीन राहणं, हेअर इन बेड प्रॉपरली ग्रूम्ड. आणि अजून काय सांगणार की एक दिवस प्रायर तयारी करा, म्हणजे तुम्हाला उद्या काय, ऍज इन फक्त 5 मिनिटं काढा की उद्या काय घालायचंय मला, हे एक तयार असलं ना की दुसऱ्या दिवशीची जी आपली गडबड असते की कपाट उघडलं मला काय घालायचंय, पूर्ण केऑस आणि ऑफिसला लेट झालंय असं. खरंच. बाबांना पण देणार झालं. अच्छा, मला एवढं दाखवायचं. शाही संपते. संपते. मी दुसरी पेन देतो ना. नाही आहे. आमच्याकडे पेन आहे, हे घ्या प्लीज. या, हा, सॉरी. तर आपण बोलत होतो ही गोष्ट. सो बेसिकली तुम्ही किती प्रेझेंटेबल, नीट अँड पॉलिश्ड दिसतायत हे पण
तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमच्या क्लायंट समोर जायचं आहे, तर दे विल फर्स्ट कन्सिडर लाईक ऑब्व्हियसली युअर वर्क इज डेफिनेटली इम्पॉर्टंट, हाऊ गुड यू आर. बट एक असतं ना आपल्याला एक पर्सनॅलिटी हो. बघितलं की येस ही इज द वन. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. दॅट इज किती द छान. फर्स्ट इम्प्रेशन दॅट यू मेक. जस्ट इमॅजिन की तुम्ही थोडंसं कपडे म्हणजे प्रेस नाहीयेत किंवा इस्त्री केलेले नाहीयेत किंवा मळकट आहे, हा हा किंवा शॅबी लुक आहे, या, या. झोपून आत्ताच उठून चाललोय, शर्ट बाहेर आहे, समोर इमेज येते ना अशी, That just- आणि आत्ताच कांदा खाऊन मी बाहेर पडलोय. बापरे, माझ्याविषयी काय बघतील लोक, सॉरी. म्हणजे असं असतं की म्हणजे मी हे शिकलं की अरे कुठली मीटिंगच्या अगोदर कुठला मी किती, पण आता कोणी कॉन्ट्रडिक्ट करतील आणि याच्यावरती काही लिहितील पण विथ ड्यू रिस्पेक्ट एक सांगितलं आपला प्रयत्न आहे की Yeah. चांगलं राहू कसं शकतो. बरोबर. These are small tips and tricks which shows Very nice. your respect for the person who you're meeting. Like I remember Baba. व्हेरी नाईसली सेट. रिस्पेक्ट. Yeah. त्या व्यक्तीकडे जाणं त्याचं फ्युचर बनवतोय. म्हणजे I आपल्या remember- ₹1,00,000 आपण त्यांच्या खिशातून आपल्याकडे येणार, ते कुठल्या ह्यानी मनाने देतील. तुम्ही पण दुसऱ्या पानावरती लिहून तपासायला दिलंय. नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन सांगितलं. ₹1,00,000 ₹2,00,000 पगार म्हटला आणि 40 वर्षाचा आहे व्यक्ती, तर मी किती इन्शुरन्स घेतलं पाहिजे? सिम्पल क्वेश्चन. काय मजा आहे ना असं मी काय बघा आपल्याकडे असे नाही. दिस इज अ राईट ऍडवाइस. या तुम्ही सांगत होता. आता फिमेल्ससाठी काय आपण सांगू शकतो म्हणजे टिप्स? हेच सेम आहे. गोष्ट हा. फक्त South skills. बाबा काहीतरी आय एम सॉरी हा, मध्ये मी इंटरप्ट No, केलं, no. सॉरी. हा बोला बोला. आय रिमेंबर बाबा कुठेतरी क्लायंटला म्हणजे ऍक्च्युली आम्ही फॅमिली फंक्शन मधून आणि हे पुढे जाणार होते क्लायंटला भेटायला, तर ते शर्ट वॉज आउट बट ते पटकन वॉशरूम मध्ये जाऊन शर्ट टक इन करून नीट अँड टायडी ही वेंट. एक्झॅक्टली. हे छोट्या गोष्टी आहेत. दीज आर स्मॉल थिंग्स. हा पण रिस्पेक्ट आहे. एक्झॅक्टली. मंथली ₹2,00,000 आणि मग 24,00,000 या. पण ऍब्सोल्युटली म्हणजे तुम्ही सांगताय ते बरोबर. पण फिमेलसाठी आपण काही आणखीन तुम्ही सांगू शकता जस्ट वन मोर थिंग आय वॉन्ट टू ऍड फॉर सॉफ्ट स्किल्स. हो. फॉर एक्झाम्पल आपण ह्याच्यातून सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटी बद्दल पण म्हणतो की एटिकेट्स हे ते, हो, तर आपण कसं एखाद्याशी बोलतोय किंवा समोर. आपण यावरती करू हा पॉडकास्ट. येस शुअर. बिकॉज माझा आवडता विषय आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा, आणि यू आर द राईट पर्सन. आणि छान गोष्ट, यू आर स्पीकिंग सो वेल. आणि या गोष्टी आपल्या इन्शुरन्स ऑलरेडी खूप जण पुढे गेलेत, पण तरी सुद्धा गरज आहे असं मला वाटतं. आज कुठल्याही ब्रांचमध्ये नाव घेत नाही किंवा इन्शुरन्स ऑफिसमध्ये जेव्हा जातो, इन्शुरन्स म्हणतो, फायनान्शियल ऍडवायझिंग, तुम्ही लोकांचं भलं करताय. बाहेरची व्यक्ती आपण बघतो कोट बीट मध्ये असतात, आपल्याकडे कोट नको पण नॉर्मल एक प्रेझेंटेबल राहू शकतात. सॉरी तुम्ही बोलत. एक्झाम्पल जस्ट सॉफ्ट स्किल्स लाईक हाऊ टू कम्युनिकेट विथ अ पर्सन, टू लुक इन टू देअर आईज, म्हणजे आपण एक कनेक्ट क्रिएट करतो. सेकंड एक्झाम्पल, आजकाल आपण फोनमध्ये खूप गुंतलेलो असतो. आपण एखाद्याला भेटायला जस्ट म्हणजे मी काहीच यूज नाही करत आहे हा फोन, पण मी हा हातात ठेवून जेव्हा तुमच्याशी बोलते ना, एक स्लाइट डिस्ट्रॅक्शन होतं. माझं लक्ष तिथे जातं. Exactly. मला पण आता वाटलं, म्हणलं आता फोन कुठला घेणार आहे मी, म्हणलं पॉडकास्ट चालू. So, हातात यू आर गिव्हिंग अन एक्झाम्पल, आणि खरी गोष्ट आहे. म्हणजे एक डिसरिस्पेक्ट मला असं वाटतं की दीज आर एटिकेट्स की दिस शोज डिसरिस्पेक्ट टुवर्ड्स द पर्सन. सो जस्ट कीप युअर फोन इन युअर पॉकेट Very nice. टेबल अँड गिव्ह फुल अटेन्शन टू द पर्सन हु इज Super. ऑपोजिट टू यू. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. दीज शोज डिसिप्लिन. किती मेसेज असेल काय असेल, त्या अर्ध्या तासामध्ये 20 मिनिटामध्ये मीटिंग असेल, तो एक रिस्पेक्ट. आपण आता लहान मुलांसारखं बोलायची गरज नाही, मध्ये वाचतो पण. म्हणजे मी आता ऑन स्क्रीन सांगतो पण, बोलायला हरकत नाही, मी नाव नाही घेते क्लायंट किंवा कोणाचं. पण मी एका क्लायंटकडे गेलेलो, डॉक्टर मोठे, आणि एक डॉक्टर होते आणि एक दुसरे पण आहेत. तर मी तिथे बसलो, त्यांचंच प्लॅनिंग करायला गेलेलो. मीटिंग, आणि फ्रेंड आहेत, चांगले फ्रेंड आहेत. म्हणजे असं नाही की पहिल्यांदा मीटिंग आहे असं पण नाही, चांगले फ्रेंड्स आहेत. आणि मी बोलतोय, मी तिथे 1.5-2 तास होतो, पण मला बोलायला 10 मिनिटच मिळालं. बोलते फोन. मी म्हटलं माझं काम आहे ना 15 मिनिटाचं होतं त्यांच्याकडे. माझं काम नाही म्हणजे त्यांचंच काम होतं, मी जे त्यांच्यासाठी प्लॅनिंग. इट बिकम्स डिस्ट्रॅक्शन. मी ऑन स्क्रीन सांगतो, आय टोल्ड हिम की तुमच्याकडे फोन खूप येत आहेत, तुम्ही माझ्या ऑफिसला प्लीज या. आणि फोन मात्र जर असा होत असेल तर आय विल नॉट बी एबल टू कम्युनिकेट. नाही ते म्हणजे हा मला पण माझ्या प्लॅनिंगला ना एक तुटक सारख्या गोष्टी होतात.
कान पकडला, मी म्हटलं सॉरी, मी करू शकणार नाही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग, बिकॉज यू आर नॉट सिरियस अबाउट युअर सेल्फ. तर मी काय सिरियस राहणार आहे. आणि लिटरली बिलीव्ह मी, हा काही अरोगन्स नाही किंवा काय, मी आता पॉडकास्ट मध्ये असंच उत्स्फूर्तपणे बोलतोय, पण दुसरे ते क्लायंट आहेत, मोठे आहेत आणि चांगले आहेत, फ्रेंड आहेत आज पण मी त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणा कुठलंही, मी म्हणतो नाही, कारण मला ना आज काही करायला गेलो ना की ते आठवते. माझा पण टाइम किमतीचा आहे ना, तुमचा टाइम किमतीचा आहे त्याचा, किंवा तुमचा फोन कॉल इम्पॉर्टंट आहे, मला कुठला तरी दुसरा टाइम मला बोलवा. सो व्हॉट यू सेड इज सो इम्पॉर्टंट. जसं आजकाल आपण बघतो की कुठल्या मूवीज मध्ये किंवा नाटकांमध्ये खास जातं, फोन बंद करा हा, हे सांगायला लागतं, आणि लहान मुलांना पण सांभाळा असं ऐकतो. पण तर हे काही गोष्टी छोट्या छोट्या पण व्हेरी नाईस. आणि फिमेलसाठी छोटंसं, आणि मग यांच्याकडे जाऊया, हे रेडी आहेत मला वाटतं उत्तराने. त्यांना काय कॅल्क्युलेशनची गरजच नाहीये, तुम्ही असंच सांगणार. येस, कारण तेच म्हटलं, कॅल्क्युलेशन आवश्यकच नाही. येस, मी यांना फक्त जस्ट यांचा साठी म्हणजे आता बेसिकली फिमेलसाठी टिप्स खूप क्विक सांगायचं Quick. झालं तर एक स्किनी बिट्स म्हणून एक गोष्ट असते, ज्याच्यात 4 स्किनी बिट्स असतात आपल्या पूर्ण बॉडीमध्ये. सो ट्राय टू शो एटलीस्ट 3 स्किनी बिट्स फ्रॉम युअर बॉडी दॅट विल मेक यू लुक लॉंगर, प्रेझेंटेबल अँड कॉन्फिडंट. सो द 4 स्किनी बिट्स आर युअर रिस्ट, युअर stomach or your waistline. No, not necessary that you can do it. Your neck, खूप असं बंद कपडे घातलेलं किंवा, so your neck and your ankle. These are your 4 skinny bits. At least 2 skinny bits, if they are visible, it is good. And stay basic, well groomed and polished. That is the short tip. And most important, be comfortable. तुमची पर्सनल स्टाईल काय आहे ते ओळखा, आणि तुमचं लाईफस्टाईल आणि व्हॉट युअर इनसाइड शुड बी अलाइन्ड विथ व्हॉट युअर वेअरिंग ऑन द आउटसाइड. कधी कधी नाही तर अनकम्फर्टेबल फिलिंग होतं ना, कॅरी करत नाही. म्हणजे मी नाव घेणार नाही कुठल्या कास्ट किंवा कुठल्या याचं, पण एखादे असे असतात की त्यांना वेस्टर्न ड्रेस घातले की इझिली कॅरी करतात, पण एखादा कोणी नॉर्मल असेल त्यांनी वेस्टर्न जर घातलं तर ते थोडेसे त्यांच्या बॉडी पॉस्चर्स मध्ये किंवा वागणुकीमध्ये फरक येतो, है ना, तसं. सो व्हेरी नाईसली सेट. पण हा खरोखर आय थिंक गरजेचा आहे. यू गिव्ह मी अ टाइम आणि आपण पॉडकास्ट जरूर करू. हा, सो म्हणजे मला खूप यांच्या सासूबाईंना पण घ्या बरोबर. परत त्यावेळेला पण आपल्याला डिवाइड होईल ना. म्हणजे आता आज पण मी असं विचारलं, तुमच्याशी एक होऊ शकतो, यांच्याशी होऊ शकतो, तुमच्याशी. तुम्ही मस्त प्लॅनिंग केलंय ऍक्च्युली, तिघं एकदम आले. म्हणजे परत तिघांना वेगवेगळा टाइम नको, हे तुमचं कॅल्क्युलेशन. पण चांगलं झालं. अजून एक गोष्ट आठवली, ही रोज रात्री झोपताना फेस वॉश वगैरे हिचा सगळा एकदम स्पेसिफिकली व्हेरी नाईस. हे काय म्हणजे मी आपला मोठी साबण दिवाळी उठा सकाळ म्हणजे चला मोती सणाची वेळ झाली. फेस वॉश आहे वेगळा म्हणते मला, अरे फेस वॉश फ्रेश वाटतं. टू ऍड की आपण जेव्हा इन्फ्लुएन्सर, सेलिब्रिटीज बघतो, फक्त कपडे बघतो त्यांचे, पण त्यांचा बॅक एंड बघत नाही की व्हॉट आर दे डुईंग टू मेंटेन दॅट. डेफिनेटली वी कॅनॉट अफोर्ड दॅट मच एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स, बट बेसिक हायजीन, लाईक बाहेरून आलं की एक चेहरा धुतला किंवा केस स्वच्छ थोडे 3-4 दिवसातून तरी हेअर वॉश बिलकुल बेसिक खूप गरज आहे. मी आता आय टेक दिस ऑपॉर्च्युनिटी, मी काय माझा पॉडकास्ट नाहीये, पण आय एम जस्ट सेइंग की आपण कोणाकडून तरी शिकतो. जसं आज मी तुमच्याकडून काहीतरी शिकलो, बरोबर. भाग्यश्री म्हणाले की असं गोष्टी आहेत, आय विल टेक दॅट. तसंच मी पण साधारणपणे 89-92 ची गोष्ट ही असेल, त्यावेळेला एका व्यक्तीकडून शिकलो. व्हॉट यूज टू डू, बिलीव्ह मी ऑर नॉट. पहिली गोष्ट, जेंट्स छान हँडसम, हाईट आणि छान, पण म्हणजे केस मोठी आणि छान त्यावेळेचं स्टाईलच्या हिशोबाने ही यूज टू वेअर व्हेरी नाईस. पण आश्चर्य वाटेल त्याच्या बॅगमध्ये त्यावेळेचा आणि आत्तामध्ये खरं खूप फरक आहे. पण त्यावेळेला ही यूज टू कॅरी अ स्मॉल परफ्यूमची बाटली कारमध्ये, छोटीशी, भले त्याची मारुती कार होती छोटी, पण परफ्यूमची. तो यायच्या अगोदर पाण्याचा स्प्रे मारायचा आणि थोडंसं काहीतरी ते असं फेस वॉश नसेल पण आपण क्रीम म्हणतो त्यावेळेचं, आपण मी नाव नाही घेणार बिकॉज आपण नाव नाही द्यायचंय कुठल्या कंपनीचं, तर ते थोडंसं फ्रेश. त्यामुळे तेव्हा जेव्हा आपण बघितलं ना, ही यूज टू बी लुकिंग फ्रेश. मी शिकलो त्या गोष्टी, आय डिड दॅट अप्लाय. कोणाला माहिती नाही, आज मी सिक्रेट सांगितलं, पण किती जण आपल्याला बोलताना दिसतात, अरे एवढं फ्रेश कसं काय, भले ते रात्री 10 वाजताचा कॉल आहे,
पण आणि आपण जसं आपल्याला शिकवलेलं किंवा आपण शिकतो की प्रोफेशनल म्हणलं टायमाच्या अगोदर जा किंवा टायमावरती जा. आज पॉसिबल जरा अवघड वाटते कारण ऑफ दिस कम्युटेशन, विथ ड्यू रिस्पेक्ट सगळ्यांना, पण तरी सुद्धा त्यावेळेला पण जायचं. पण पाच मिनिटं अगोदर का, तर वरती जायच्या अगोदर कधी कधी धाप पण लागली तर लिफ्ट नसेल तर आपण फ्रेश तरी बाहेर थांबू शकतो आणि देन यू शुड गो. त्याच्यासमोर काय म्हणणार पहिला भेट तो त्याचा इन्शुरन्स पेक्षा मी म्हणणार अरे तेरा इन्शुरन्स येईल. असं मला बराच वेळा करायला लागलं. मोर जायचं होतं ना सगळीकडे लिफ्ट. आता तर लिफ्ट आहे पण काही ठिकाणी पूर्वीचे जुन्या बिल्डिंग म्हणा अशा चांगल्यावाल्या नव्हतं चौथ्या माळ्यावरती. मग त्यावेळेला म्हणेल कोणी आजचा दुसरे कोणी इन्शुरन्स ऍडवायझर म्हणून सकाळी वॉकिंग करायला पाहिजे वगैरे, ते पण गरज आहे. पण एव्हरी टाइम म्हणजे काही धाप लागणार नाही असं होत नाही. आय एम जस्ट से पण एक जस्ट ऑन छान बोलता बोलता हे सुचलं म्हणून सांगितलं. पण बिलीव्ह मी ते दॅट पर्सन इज माय गुरु फॉर दॅट. लाईक टुडे यू आर अ गुरु फॉर दिस स्मॉल थिंग्स एज यू सेड. काही गोष्टी तर पुढच्या पॉडकास्ट मध्ये आणखीन पण काहीतरी शिकायला मिळेल. एक्झॅक्टली. आपल्याला फ्रेश, कारण कार असायची तर फ्रेश आपण जेव्हा हे करतो आणि क्रीम लावलं तर तुमचा जो एसीचा हवा आहे ती जर आली यू बिकम फ्रेश ना. आणि लोकांना दिसताना काय दिसते 10 मिनिटं अगोदर काय होतो, पण दॅट इज मोर इम्पॉर्टंट. येस. आपण आता आपल्या प्रश्नाकडे जाऊया. आणि बापरे हा पॉडकास्ट खूप मोठा कट करायला पाहिजे. रॅपिड फायर राऊंड आहे आपली, बंद करायला पाहिजे. येस बोला तुमचं इन्शुरन्सचं काय आहे उत्तर. मला पहिली गोष्ट सांगा की 2 लाख रुपये पगार आहे, 40 वर्ष आहे, मला किती इन्शुरन्स घेतलं पाहिजे पहिलं उत्तर सांगा फक्त की किती इन्शुरन्स. मग काय असेल तर बोला. सांगा. उत्तर मी डायरेक्टली देऊ शकणार नाही. मला त्याचा प्रिव्हियस इन्शुरन्स ऑलरेडी नाही काही नाही. तुम्ही विचारा, मीच आहे तो क्लायंट असं समजा. ओके. पण 2 लाख इंटू 10 टाइम्स प्लस 12 इयर्स एवढ्याचा प्रीमियम जो येईल तो इन्शुरन्स असावा. प्रीमियम मला इन्शुरन्स इन्शुरन्स कव्हर किती असलं पाहिजे हे 2 लाख इंटू 10 म्हटलं 24 लाख इंटू 10, 2 करोड 40 लाख तुम्हाला मिनिमम कव्हर पाहिजे. हाऊ यू मेड दिस मला नंतर सांगा, मला समजलं नाही. तुम्ही सांगा यू हॅव मेड दॅट फिगर मला पहिला सांगा. म्हणजे लोकांना काय आजकाल ते नको असतं, इन्स्टंट आहे ना. तर माझा 2 लाख पगार आहे आणि 40 वर्ष आहे आणि मला किती इन्शुरन्स असला पाहिजे. माझा काही इन्शुरन्स नाहीये. मी उत्तर पहिले देतो की 2 करोडचा तरी मिनिमम असला. आय एक्सपेक्ट दिस. लोकांना बाकीचं ऐकायचं नसतं, उत्तर पहिलं मला पाहिजे. किंमत किती. आता तुमचं कॅल्क्युलेशन की का 2 लाख पाहिजे 2 करोड आणि तुमचं 2 करोड 40 लाख. जस्ट यू टेल जनरली लोकांना समजायला. आता इथे काय असलं असतं तर बोर्डवरती लिहायला सांगितलं असतं की असं कॅल्क्युलेशन असतं. ते आपण कधीतरी करू ह्युमन लाईफ व्हॅल्यू वगैरे. या तुम्ही कसं कॅल्क्युलेट करा. मी जनरली म्हणजे ह्युमन लाईफ प्रमाणे ऑफकोर्स 2 करोडपेक्षा 5 करोड पण असला तरी ऍक्च्युली खूप काही रिझन्स असतात आणि पर्सन टू पर्सन इट विल व्हेरी. पण मी रिअलिस्टिक रिझन घेऊ. प्रॅक्टिकली कोणी एवढा घेतच नाही. पण साधारण 2 करोडचा तरी असला पाहिजे. इमोशनली आणि मेंटल स्टॅबिलिटी एक मिळते की मी एवढा पण प्रीमियम भरत नाहीये. 2 करोडचा प्रीमियम तो अफोर्ड इझिली करू शकतो. तो टर्म इन्शुरन्स असेल काही असेल डिपेंड 2 लाखाच्या पगारामध्ये जे जमणार ते करणार. साधारण त्या 2 लाखाच्या पगारात 10,000 मंथली मेडिक्लेम आणि सगळं होऊ शकतं आणि बाकीचे सेव्हिंगला जाऊ शकतात. बरोबर. तर हे माझं तुमचं 2 करोड 40 लाख जे आलं मला फक्त मला शिकायचं आहे. मी जनरली ऍव्हरेजली घ्यायचं. म्हणजे तुम्ही आता मला 20 वर्षाचा तुमचा इन्कम हे आहे पुढले 20 वर्ष. ऍव्हरेजली मी 10 वर्ष पकडले की तुम्ही आजही जाणार नाही उद्याही जाणार नाही. ओके. केव्हा जाणार वी डो नॉट नो. बरोबर. तो ऍटलिस्ट तुमचा पुढल्या 10 इयर्सचा जो इन्कम जो आहे तो तुम्हाला कव्हर करणं आवश्यक आहे. आणि इंटू तुम्ही 12 काहीतरी केलं म्हणूनच 2 लाख इंटू 12 मंथलीचा. ओके. म्हणजे व्हेरी नाईसली. मित्रांनो आशा करतो हा दोन्ही जणांनी पॉइंट सांगितले. पहिला की म्हणजे गुगली टाकलेली मी पण हे दोन्ही मास्टर आहेत ते सचिन तेंडुलकर आहेत ते पण नाही. बघा काय असतं आपल्याला पण शिकायला मिळणार. मी खूप काही ठिकाणाहून आपण शिकतो तर काही समथिंग काहीतरी नवीन शिकायला मिळेल ऑल्सो मला प्लस ऑडियन्स किंवा असं पण होतं.
सो मजा राऊंड चालली आहे. Yes. आता आपण मला वाटतं इथे ही राऊंड बंद करूया. कारण आहेत प्रश्न, पण आपण रॅपिड फायर राऊंडला जाऊया. येस. हरकत नाही. ते तिघांना विचारणार आहे. सो 1 2 3 1 2 3 असं पण होऊ शकतं. नाही, कोणी पण नाही, तिघांनाही ते प्रश्न होणार, तर आपण ते घेऊन जाऊया. ठीक आहे पूजा, हे चालू राहून दे. मी जरासा पुढे आलं पाहिजे. नाही, पाठी. सेम प्रश्न तिघांना नाही. हो, सेम प्रश्न. बट ह्याचे फायनान्स रिलेटेड मला कमी ऍड्रेस करा. हो, तसंच करेन मी. आता करतोय ना तसंच, हा, हा. की तुमचं मत फक्त विचारतोय. म्हणजे सो काय होतं की येस और नो, ऍटलीस्ट यू कॅन से 2 लाईन्स अबाउट इट. ठीक आहे पूजा. सो डन. सर मित्रांनो नमस्कार. तर आता आपण छोट्याशा ब्रेक नंतर परत आपण यांच्याकडे जाऊया. गोडबोले अँड फॅमिली. तर रघुनाथजी, तुम्ही मला सांगा, तुम्ही तयार आहात रॅपिड फायर राऊंडला? Yes. मनापासून उत्तर आणि फटाफट द्यायची. Yes. म्हणजे असती विचार करून द्यायची Yes, नाही. go ahead. भाग्यश्री रेडी? Yes. आणि अभिषेक? Yes. चलो. तर मी हा विचारतो की युअर अर्ली मॉर्निंग पर्सन का नाईट पर्सन? म्हणजे कुठलंही काम करायला सकाळी काम उठून लवकर आवडतं का रात्री? अर्ली जरा मोठ्याने. अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंग. कॉपी डिट्टो नाही करायचं. नाही. कारण म्हणजे मी कारण सांगतो. बाबा ओरडणार नाही का? येस येस. आधी काम पूर्ण झालं मग आराम करायला आवडतं. व्हेरी नाईस. आधी काम मग आराम. सही सही. अच्छा, तुम्हाला चहा आवडतो की कॉफी? चहा. चहा कॉफी? चहा. चहा येस. कॉफी. कॉफी. जरा इथे वेगळं झालं, बरं झालं. येस. क्लायंट ऑप्शनच नव्हतं. अच्छा, म्हणजे सरबत वगैरे काही सकाळी उठल्यावर मी तेच म्हणलं, मी अजून काय बोलू नाही. सकाळचं संध्याकाळचं ऐकताय? दोन्ही चॉईस, सकाळी आणि संध्याकाळी. चहा आवडतो. चहा. एनी टाइम चहा. चहा ना. आता सकाळी आणि संध्याकाळी. रात्री नाही म्हटलं. नाही, सकाळी प्रोटीन शेक आणि मग कॉफी. हा. मित्रांनो, येस. 50% आले तुमच्याकडे. येस येस. हु इज मोर डिसिप्लिन ऍट वर्क? म्हणजे तुमच्या तिघांमध्ये कोण डिसिप्लिन आहे? तुम्ही सांगा उत्तर पहिलं. हा, तुम्ही काय म्हणता? नाही, मला स्वतःला नाही एवढं वाटत, पण बाबा डेफिनेटली इज व्हेरी डिसिप्लिन. कोण म्हणत? बाबा. बाबा. अच्छा, बायको खुश नाही असं नाही ना? नाही. व्हेरी नाईस. ओके. जर मीटिंग तिघांचे मिळून असेल कधी, तर हु टॉक्स मोर? तुम्ही की तुम्ही? यू कॅन टेल फर्स्ट युअर आन्सर. आता सगळं मी बोलणार नाही. फॅमिली मीटिंग असेल, आपण फॅमिली मीटिंग बघूया. असलं तर एक फॅमिली मीटिंग, एक फॅमिली म्हणजे एक फॅमिली दुसऱ्या फॅमिली बरोबर भेटते बरोबर. असं धरूया. आणि एक की फायनान्शियल ऍडवायझिंगची मीटिंग आहे, क्लायंट मीटिंग आहे, तर तेव्हा तुम्ही तिघही आहात, तर त्यावेळेला कोण जास्ती बोलतं? नाही, थोडं अनुभवाप्रमाणे मला बोलणं आवश्यकच आहे. बोलतो मी. ओके. क्लायंट मीटिंग मध्ये बाबा. हा, अजूनही बाबा बोलणार? हा, म्हणजे बाबांचा अनुभव जास्त बोलतो. बिकॉज ओळखीमुळे का फर्स्ट नाही, क्लायंट, म्हणजे सेकंड क्लायंट असेल म्हणजे तरी Yes. दोन्ही वेळेला. व्हेरी नाईस. छान, मस्त. आणि घरी असतो तर ती व्यक्ती आमच्यासोबत नाहीये. आई. कोण? आई. आई. अहो, ऐकताय का वहिनी? बघा काय म्हणतायत. ऐकतायत ना? Yes. तुम्ही सांगा आता, घरी कोण बोलतं जास्ती? कोण? मिसेस नाव जान्हवी. हा? मिसेस जान्हवी माझी. बघा, त्यांना सांगा हो ना, असं खरं ना म्हणून विचारा. त्यांना पण रिस्पेक्ट दिल्यासारखं होईल. खरं ना? हो, absolutely. मी नाही बोलत, असं बोला. तुम्ही सगळे तिघांचं एकच मान. वाव, क्या बात आहे. मस्त फॅमिली आहे तुम्ही. छान छान छान. आता सायकोलॉजिकल आणि पर्सनल, आता हे मोठी नावं आहेत फक्त. मनी गिव्ह सिक्युरिटी ऑर स्ट्रेस? पैशामुळे कुणाला स्ट्रेस येतो बघा, सिन्सिअर आणि हा सायकोलॉजिकल, प्रत्येकाचा अनुभव. पण मी तुमचा विचार, मनीमुळे स्ट्रेस येतो की सिक्युरिटी आपल्याला? सिक्युरिटी. तुम्हाला काय? Security. माझे आन्सर दोन्ही आहेत खरं. ओके. म्हणजे दोन्ही सर, म्हणजे- सिक्युरिटी तर ऑफकोर्स येतेच, हम्म. पण जेवढा पैसा येतो तेवढा मेंटेन करण्याचा स्ट्रेस पण. व्हेरी नाईस. बरं वाटलं. मी नाही तर इथून सुरू करणार आता. तुम्ही रिस्क टेकर आहात की सेफ्टी फर्स्ट? रिस्क टेकर. सेफ्टी फर्स्ट.
सेफ्टी ॲव्हरेज. दोन But इथे not without risk. I Like, know. risk is definitely important. इट्स इम्पॉर्टंट, पण नाही प्रत्येकाचा हाऊ यू टेक इट, इट्स ऑन पर्सनॅलिटी. पण चांगली गोष्ट आहे ना, घरामध्येच आहेत ना, दोन्ही असल्याकडे चांगलंच आहे. तसं थोडं रिस्क पण पाहिजे, थोडं सेफ्टी कारण पण. त्याच्यासाठी फाउंडेशन. एक्झॅक्टली. आणि अनुभवाचे बोल परत प्रत्येकाचे पास्ट असतं, त्याचा अनुभव असतो आपला. बिगेस्ट फिअर ऍज अन ऍडवायझर तुम्हाला काय आज बिगेस्ट फी आज 37 इयर्स पासून बिगेस्ट फिअर ऍज अन ऍडवायझर काय होता, काय आहे, काय राहील माझ्या अनुभवाप्रमाणे मला आता असं फिअर वाटत नाही. ऍज अन ऍडवायझर? Yes. ऍज रघुनाथजी कधी घाबरणारच नाही, मला माहितीये. एवढा अनुभव, रफ अँड टफ यू हॅव बीन गोइंग थ्रू फेजेस आणि यू हॅव अचिव्ड एव्हरीथिंग. पण तरी सुद्धा ऍज अन ऍडवायझर कधीतरी कुठलं तरी फिअर आपण असतं ना, म्हणून म्हटलं. सुरुवातीच्या काळात होता, आता नाही. काय होतं? सुरुवातीच्या काळासाठी आपण जे त्यांना सांगतोय ते त्यांनी ऍक्सेप्ट आहे की नाही, त्यांना नंबर 1. नंबर 2, अनुभव माझा कमी आणि माझ्या अनुभवापेक्षा त्यांचा जर अनुभव जास्त असेल तर माझा ऍडवाइस एखाद्या वेळेस त्यांच्या दृष्टीत चूक असू शकतो. अच्छा, तुम्हाला तसं वाटत होतं? हो. ओके. एक काळ असा आणखीन कुठला फिअर नव्हतं? नाही. दुसरा ऍडवायझर घेऊन जाईल बिझनेस ह्याचं वगैरे, असं कधी काही वाटलं नाही? माझा क्लायंट जाईल असं काही बिझनेस? तुला खरं कधीच नव्हतं. आतापर्यंतचा माझा जो अनुभव आहे स्वतःचा, हो. कारण मी क्लायंट्स कडे जातानाच त्यांची काय हे आहे त्याप्रमाणेच मी जातो ओके. आणि त्याप्रमाणे मी जनरली जे सांगेल तो ते ऍक्सेप्ट करेल. अशा 1-2 गोष्टी अशा झाल्यात माझ्या ह्याच्यात की माझा रॉंग ऍडवाइस गेला आणि त्याच्यामुळे त्याचं जे थोडंसं नुकसान झालं होतं ते पण मी त्यांना भरून दिलं. क्या बात आहे. व्हेरी नाईस. येस, हाच प्रश्न तुम्हाला. क्लायंटचं मेडिक्लेम सेटल न होणं आणि क्लायंट जाणं. किती ट्रुथली यू सेड. खरंच आहे, ही भीती असते ना. मी इन्शुरन्स दिला आणि जर त्याला पाळू शकलो नाही, आहे ना पूजा? ऑलवेज. बिकॉज शी इज टेकिंग केअर ऑफ बॅक ऑफिस, आमच्या ऑफिसचं पूर्ण. त्यामुळे कायम असतं की अरे मला गॅरंटी एवढ्यासाठी आपल्याला असते की अरे आपला एक विश्वास आहे, माझी सुद्धा हीच मेडिक्लेम आहे तर त्यांचं होणार. पण तरी सुद्धा एक बिगेस्ट फिअर म्हणजे काय, बिगेस्ट फिअर म्हणता येणार नाही, पण एक बॅक ऑफ माइंड राहतं. व्हॉट यू सेड इज राईट. तुम्हाला मला आताच्या सिनॅरिओ मध्ये मला असं वाटतं दोघांच्यासाठी बिगेस्ट फिअर काय वाटतं ऍज अन ऍडवायझर? और ॲज इन जनरल मला असं वाटतं की दॅट AI इज स्लाइटली व्हेरी नाईसली सेड. बट स्टील हे आजच्या युगाचे आहेत. बरोबर. बट आय थिंक इट कॅनॉट रिप्लेस ह्युमन टच. ते तर कधीच नाही. कम्प्लिटली रिप्लेस अस, बट डेफिनेटली समवेअर इट इज. काहीतरी होतं ना आजच्या तारखेला. अगोदर पण आपल्याला ही भीती होती की वेबसाईट वरती सगळी पॉलिसी देतील. पहिली एक पण नव्हती त्यावेळेला. आज आले ना पॉलिसी विकायला, मग आपलं काय होईल? पण आज येतात की लोक, बिकॉज लोकांना राईट ऍडवाइस नुसता ते फक्त भिंतीशी बोलून नाही चालत आहे. पर्सनल टच एक लागतोच. जसं सलून मध्ये ते कधी बंद होणार नाही, कारण ते आता आलेले चायनामध्ये त्या दिवशी दाखवलं, बघितलं ना, असं डोकं आलं आणि पूर्ण केस गेले त्या बाईचे, असं दाखवलंय. एनीहाऊ, वन हॅबिट यू वॉन्ट टू चेंज इन युअर सेल्फ. माझ्यासाठी खरं क्रॉस बाय हार्ट. रागावर कंट्रोल बसणं. रागीट आहे. रागीट म्हणजे अभिषेक चिडचिड अभिषेक रागीट आहे. चिडचिड चिडचिड आहे. चिडचिडेने माझंच नुकसान आहे. मला स्ट्रेस होईल बरोबर. आणि माझ्या तब्येतीवर त्याच्यावरती यू वॉन्ट टू चेंज दॅट. हाऊ अबाउट यू? आय थिंक सगळ्या गोडी झालेल्या आहे. खरं पण समजलं पाहिजे आम्हाला. नाही असं असतं ना, ह्युमन पर्सन इज मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग. असं नाही की वाईटच म्हणजे सांगायला, पण असतं आपल्यालाही चेंज करायला आवडेल. आय थिंक शुड नॉट टू बी नॉट व्हेरी हार्ड ऑन सेल्फ. एकदम rigidly. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कधी कधी आपल्यावरती आपण Just go खूप with the अन्याय करतो. flow. म्हणजे आपल्याकडून स्वतःकडूनच एक्सपेक्टेशन खूप असतात आणि आपण मग कधीतरी ते पूर्ण होत नाहीत किंवा आणखी काही. स्ट्रेसफुल होऊन जातं. बिकॉज यू आर लाईक ॲज यू सेड अबाउट की उद्या म्हणजे 10 मिनिटं अगोदर 5 मिनिटं तरी उद्याचं ड्रेस ठेवून लावायचे. एक दिवस नाही ठेवलं तर चालेल. टू बी व्हेरी ऑर्गनाइज्ड. इमेन्स आहे. काय मनातलं होते. म्हणजे मी तेच म्हणलं, मी अभिषेकच्या वतीनं बोललो, अरे एक दिवस नाही केलं तर चालेल, काही हरकत नाही, आराम आहे ना, काही होत नाही, आपलंच आहे. असं मी बोलणारच होतो. बरं झालं. म्हणजे आपण आहोत ना, मी सगळ्यांबरोबर आहे. बाबांना काय वाटतं की एखादी गोष्ट काही चेंज करायची अशी वाटते
असतो, आपला स्वभाव असू शकतो किंवा आणखी कुठली तरी गोष्ट असू शकते. व्हॉट डू यू थिंक, काय असेल एवढा अनुभव असतो? गेले 2 ते 4 वर्षात मी माझ्या स्वतःच्या स्वभावामध्ये खूप चेंजेस करत आलेलो आहे. कारण युग जे चेंज होत आहे त्याच्याप्रमाणे मी चेंज व्हायला पाहिजे. हे मी हॅबिटनी सुरू केलेलं आहे. पण माझा प्रश्न बरोबर छान सांगितलं, पण वन हॅबिट यू वॉन्ट टू चेंज, आणखीन चेंज करायची आहे अशी कुठली एखादी गोष्ट असं वाटतं तुम्हाला? जसं यांनी सांगितलं स्वतःवरती खूप काय जास्ती स्ट्रिक्ट कशाला, आणखीन हा एक करायचा थोडंसं डिस्काउंटिंग, यांनी एक वेगळी गोष्ट सांगितली. तसं व्हॉट डू यू थिंक? यांच्याकडून मला वाटतं मी शुगर कमी केली पाहिजे. थोडं कमी बहिणी ऐकलं ना, हे म्हणाले, "ए, आपली इच्छा व्यक्त केली, चेंज करायचंय, करायची गरज नाहीये." का मला पण गोड आवडतं. येस येस. वन क्वालिटी यू ऍडमायर इन इच अदर. आता तुम्ही आहे ना दोघांबाबतीत एखादी छान क्वालिटी सांगा कुठली जी तुम्हाला खूप आवडते यांच्या बाबतीत. भाग्यश्री बाबतीत, दोघे एकमेकांनी भाग्यश्री बाबतीत पहिला एकटी, मग मी त्याला समजून घेते, तो तिला समजून. तेच उत्तर झालं. दोघांनी वेगवेगळे. तुम्ही पॉलिटिक्स मध्ये जायला पाहिजे. चला त्यांना उभे बोरिवलीहून उभे करा यांना. नाही, आता मी आय आस्क यू एखादी क्वालिटी जी चांगली आहे, मस्त, म्हणजे खूप आहेत क्वालिटी. आय नो, बरेच चांगलं आहे. आय माय नो, ते नाही, ते माहिती आहे त्यांना. पण एक अशी बघा, इकडे मी एक हा प्रश्न आहे ना आमच्या टीमनी काढलाय जे एक्सपर्ट आहेत, तर ते वन क्वालिटी यू ऍडमायर असं असतं ना. अच्छा, खूप असतील, पण ही खूप म्हणा. राहणीमान नीटनेटकेपणा. हा, मला पण खूप आवडलं. आतापर्यंत किती 2-4 तास बघितले आणि त्या व्हिडिओज व्हेरी नाईस, खूप प्रेझेंटेबल आहे ना. येस. हाऊ अबाउट यू? एक एक तर मला आवडणारी, नावडणारी नाही, भरपूर आहेत तसं. नावडणारी नंतर तो पुढे येईल, नाही का लिहिलंच नाहीये पुढे. येस, एक आवडणारी ऍडमायर. इन शॉर्ट बोलायचं झालं तर डिसिप्लिन अँड ऑनेस्ट. आय रिमेंबर आमचं लव्ह मॅरेज आहे. अरे वा, सो लव्ह मॅरेज आहे ना. येस. त्यावेळेस आमच्या कॉलेज आणि त्यावेळेस मी बघितलंय की मुलं खूप दे ट्राय टू प्रिटेंड व्हॉट दे आर नॉट, बी इट फायनान्शियली, Exactly. हाऊ दे लुक, चांगलं टी शर्ट, जॅकेट, हे ते. एक्झॅक्टली. हा एकदम सिम्पल. चप्पल. जे मी आहे ते मी जेवढा खर्च करू शकतो तेवढा मी, दॅट इज द ऑनेस्ट थिंग. नुसतं इम्प्रेस करायला नाही, नाही. ही डिडंट ट्राय हार्ड टू इम्प्रेस. दॅट इज द ऑनेस्टी इज व्हेरी नाईस, सुपर, व्हेरी नाईस. किती छान. मित्रांनो बघा, असे पण असतात है आणि ना. अजून एक सांगू इच्छितो, कोणाच्या विषयी? जेव्हा घर घ्यायचा विचार झाला यांचा, हा. तेव्हा 2 बेडरूमच्या अगेन्स्ट दे हॅव ऑप्शन 1 बेडरूम ऍज पर देअर इन्कम अँड दिस, की हे विकून पुन्हा 2 रूम जेव्हा मला पाहिजे तेव्हा हे याची किंमत वाढणार. कोणाचा डिसिजन होता तो दोघांपैकी? कारण माझा He was going for 2 BHK, but I told him we don't need 2 BHK as of now. किती मॅच्युअर्ड, Because व्हेरी नाईस. extra म्हणजे EMI चा कोणाला stress. नको 4 बेडरूमचा. Yeah. पण व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे आपल्या जेवढं जमेल तेवढं यू कॅन नीड अँड वॉन्ट आपण म्हणतो. हिचे वडील, त्याचे मी, आम्ही दोघे असं म्हण, ठीक आहे एकदाच इन्व्हेस्टमेंट करायचे, काय असेल तर आम्ही आहोत असं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. पण नाही, छान. See, हे जे हे प्रश्न एक रिझन आहे, पण बघणारे जे ऑडियन्स असतील आपल्यासारखे, तुमच्यासारखे असणार, बरोबर की नाही, तुमच्यासारखे पण असणार, जे आई बाबा असणार, माझ्यासारखे असणार, पण दे विल बी टेकिंग सम लेसन्स, इनटेक काहीतरी घेतील ना. ह्याच्यामध्ये काय घ्यायचं ते त्यांच्याकडे, पण इट्स अ व्हेरी गुड थिंग. मस्त. बद्दलची राहिली माझी सांगायची. आय एम सॉरी, बाबा कारण असेच करून हो, बाबांबाबतीत मी बोलायचं नाही. आय एम सॉरी. मला- तुम्ही पॉलिटिशियन, मी म्हंटल, तुम्ही बोलताना मी पण 100% पॉलिटिक्सच्या अपोजिट आहे. बरं. मी आपण कट आपण पॉलिटिक्स आणि नाही बोलत आहे काही. या आता कोणाला तुम्ही तुमचं राहील. दोघांचं एकच मत एकच असेल, पण बाबा हा, बाबांच्या विषयी सांगतायत. चांगली गोष्ट ही म्हणजे ते कोणतीही गोष्ट कामली हँडल, हा,
कुठलाच तो प्रयत्न स्वभाव येत नाही. आणि हा येतोय असं मला वाटतं, Yes. बिकॉज आता मी थोडंसं आपण एवढा वेळ आता पॉडकास्ट केला, आपलं बरोबर. समजलं की त्यांनी बघितलं 250 रुपयापासून स्टार्ट Correct. केलेली आहे. त्यांनी हार्ड लाईफ बघितलंय, बुलढाणावरून इथे आले मुंबईमध्ये. तो दिवस कसा असेल तो विचारला शेवटी प्रश्नामध्ये मी, की पहिला दिवस कसा होता इथे लँड केल्यानंतर, काही मनात विचार असतं ना, काऊर असतं. Correct. आज तुमच्यासाठी थोडंसं एक सेट मधून होतं, तुमचे चॅलेंजेस वेगळे आहेत, पण त्यांचे चॅलेंजेस त्यावेळेचे वेगळे असतील, आहे ना. Correct. सो इट्स व्हेरी नाईस. यू टेल की बाबांबाबतीत एखादी बेस्ट क्वालिटी मला असं वाटतं, ही इज व्हेरी अडॅप्टेबिलिटी. ही काही आहे ते आता म्हणाले तसं ना, ही जेल्स विथ Everyone. द सिच्युएशन, द पीपल. सो नाईस. आपलीच तारीफ ऐकून कसं वाटतं साहेब, सांगा ना. मला बरं वाटतं, पण तुम्हाला कसं वाटतं? हा पुरुष स्वभाव आहे, छानच वाटणार आहे. नाही, आणि आपल्या माणसांकडून ना आणखीन बरं वाटतं, Yes. म्हणजे मुलांकडून ऐकलं तर आणखीन बरं वाटतं. सो नाईस, सो नाईस, व्हेरी नाईस. खूप बरं वाटलं. ही राऊंड अजून चालू आहे, बंद नाही. तुम्ही इमोशनल झालात का? नाही ना. आहे टिश्यू पेपर. बघितलं नाही. नाही म्हणजे वहिनींच्या विषयी काही विचारलं नाही असं नको व्हायला. वहिनी, मी जोक करतोय, माफ करा. तुम्हाला पण बोलवणार पुढच्या वेळेला. या, काय म्हणाले? मी झाले इमोशनल. अच्छा, तू ते करते लगेच आपल्या मुली बाबतीत, आणि ते बरोबर. या प्रश्न असे आम्ही पण करतो ना, सो आपण रिलेट करतो ना Yes. कधी कधी. सो प्रोफेशनल अँड इंटेलिजंट, असं इन्शुरन्स फर्स्ट, आणि ते झालं, ते मगाशी पण आपण बोललो. SIP बोरिंग आहे का पॉवरफुल आहे? आवश्यक आहे त्याच्यामुळे बोर नाही ना? पॉवरफुल आहे. मी थोडंसं एक्सटेंड करू. प्लीज प्लीज. त्याचं नावच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. कुठचंही आपल्याला आउटकम हवं असेल तर त्याच्यासाठी एक प्रोसेस बिल्ड करता येते, आणि ती प्रोसेस स्मॉल हॅबिट्स आणि गोष्टींनी होते. दॅट इज द स्मॉल हॅबिट्स अँड स्मॉल सिस्टम, बिलकुल म्हणून त्याला सिस्टमॅटिक. बरोबर. आणि कुठलीही सिस्टीम बोरिंग असते. स्मॉल आउटकम. कुठलीही सिस्टीम म्हणजे आपण एखादं सकाळी उठणं खूप चांगलं असतं, सगळ्यांना माहितीये, किती जण उठतो किंवा उठायला उठतात, स्मॉल हॅबिट. ते बोरिंग आहे. पण रिअली बघितलं तर चांगलं केलं तर त्याचे रिझल्ट आर सो सुपर. तसंच आहे. सो एनी बोरिंग गोष्ट जी असेल ती सिस्टमॅटिकली म्हणा किंवा ते केली तर चांगलीच होते. चेंजिंग. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. ट्रस्ट बिल्ड्स फास्टर और ब्रेक्स फास्टर? तुमच्या मते ट्रस्ट, विश्वास जो असतो तो पटकन बसू पण शकतो आणि पटकन जाऊ पण शकतो. तुमचं म्हणणं काय आहे त्याच्या बाबतीत? काय बरोबर आहे? पटकन जाऊ शकतो, बनवायला वेळ लागेल. थिंक सगळ्यांचा सेमच आहे ना सगळं. सर्व्हिस और सेल्स तुमच्या मते इम्पॉर्टंट काय आहे? व्हॉट मॅटर्स मोर आपल्या बिझनेससाठी, तुमच्या बिझनेससाठी, आपल्या बिझनेस म्हणजे कुठलाही इन्शुरन्स, ऍडवायसिंग, कुठलाही बिझनेस. सर्व्हिस दिली तर सेल्स आपोआप वाढेल. सेल्स नाही झाला तर चालेल, सर्व्हिस द्यायला पाहिजे असं होत नाही ना. ते दोन्ही इम्पॉर्टंट आहे, पण तरी फर्स्ट सर्व्हिस. ओके, तुमच्या मते? नाही, मी तर सर्व्हिसलाच हे करतो. सर्व्हिस तुम्ही सांगितलं पण मगाशी. इनिशियली जे आहे इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस बेसिस, त्याच्यावरतीच लोक येतील. यू ऑल्सो फील द सेम. व्हेरी नाईस. फनी बट रिअल, हू हँडल्स डिफिकल्ट क्लायंट्स आणि बेटर? तुमच्या दोघांपैकी, तिघांपैकी. डिफिकल्ट क्लायंट्स बाबा इझी आहेत म्हणून. म्हणजे ते ऍक्च्युली म्हणजे ते इझिली टॅकल करत असतील, किंवा ते तुम्ही आता म्हणाला सगळ्यांबरोबर जेल होत आहे, हँडल सिच्युएशन. सो दॅट वे तुम्ही हँडल करता. टफर क्लायंट्स असतील तर हँडल करतो, पण मी आता हँडल डिफिकल्ट क्लायंट जो आहे तो अभिषेकला मिळण्यासाठी मी त्याला पुढे करणं. व्हेरी नाईस. असे कोण भेटले डिफिकल्ट क्लायंट? डिफिकल्ट काय? फार कमी क्लायंट इझी असतात, क्लायंट डिफिकल्ट असतात. मित्रांनो, माझ्या मनाची गोष्ट बोलले, सगळ्यांच्या मनाची. प्रत्येक जण जो फील्ड मध्ये आहे त्यांचे क्लायंट्स जे असतील ते इझी कुठली गोष्ट त्याचा इम्पॉर्टन्स असतो. बरोबर. हु इज मोर इमोशनल इन डिसिजन मेकिंग तुमच्या तिघांपैकी? तिघांनाही प्रश्न आहे, पण 1, 2, 3 मध्ये उत्तर विचारतो. हु इज मोर इमोशनल इन डिसिजन मेकिंग? तुम्हाला काय वाटतं? ओके, बाबा. ओके. हु चेक्स फोन्स द मोस्ट तुमच्या तिघांपैकी? At this moment, Abhishek only. I want to give him
ॲज अ एक्सपिरियन्स अँड नाही एक्सपिरियन्स नाही, हे वाईट गोष्ट आहे. हु चेक्स फोन्स, म्हणजे 2-2 मिनिटांनी चेक करते असं असतं ना, फोन चेक करतो आपण, तसं म्हणजे वाईट गोष्ट असं नाही, चुकीचं होईल, पण ती सवय असं ना फोनमध्ये काय आपण म्हणतो तसं तिघांमध्ये कोणाची सवय कोण जास्ती आहे तिघांमध्ये? अभिषेकच. अभिषेक. मी पण मीच म्हणेन. अभिषेक. हो. म्हणजे मी फॉर वर्क रिलेटेड I know, you said just now. माय फोन इज लाईंग हिअर अँड देअर. आता किती वेळ बघितला नाही या फोन ना? आजची शो मी थँक्यू म्हणतो. मी थँक्यू म्हणतो, इथे टीचर आहेत आपले. येस, छान छान. ओल्ड स्कूल डायरी और डिजिटल ऍप काय आवडेल? म्हणजे स्कूल डायरी असते पूर्वी, काही लिहायला डायरी आवडते का डिजिटल ऍप्स आजकाल टायपिंग म्हणून? माझ्यासाठी इझियर डिजिटल आहे. ओके, हाऊ अबाउट यू? डायरी. तुम्हाला काय आवडतं लिहायला, असं हाताने आवडेल का आजकाल डिजिटल मध्ये ते आवडेल? आता डिजिटल आवश्यक आहे चेंजेस प्रमाणे, आणि माझा हात पण थोडासा आता हलायला लागला, त्याच्यामुळे डायरी बंद झाला. डायरी. ओके, फाईन. इनिशियली बिकॉज हात हलतोय म्हणून ना? हो. अदरवाईज व्हॉट यू लाईक इट? डायरी. म्हणजे लिहिणं ना? यस. एखादं बुक तुम्हाला वाचायला आवडतं तिघांपैकी कोणाला? बुक्स किंवा काही वाचनासाठी काही आवड आहे का? वाचन कधी करण्याचं आवड आहे? त्याप्रमाणे कमी वाचलं. अबाउट यू? मलाही कमी आहे, बट आय हॅव स्टार्टेड रीडिंग अटॉमिक हॅबिट्स नाव. गुड, दॅट्स अ व्हेरी नाईस बुक. दॅट्स व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. व्हॉट यू? वाचायला चालू केलं की झोप. हा, व्हेरी गुड. फ्रँक उत्तर मला आवडतात, अपेक्षित आहेत. म्हणजे सगळे इथे मला आता नावं नाही घ्यायचे, नाही तर सांगितलं सेलिब्रिटीजची नावं इथे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी की काय काय त्यांनी सांगितल्या, छान छान गोष्टी. म्हणजे लहानपणीची आठवण सांगतो. हा. मी पुस्तक घेऊन बसलेलो आणि दादा, मी भूगोलाचं पुस्तक घेऊन बसलो दाखवायला, मी अभ्यास करायला. मला कुठला भूगोलचा अभ्यास करतोय, आणि पुस्तक घेता घेता मी झोपून गेलो. वा 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 वा, छान छान छान. पण फिजिकल पुस्तक, आता बिकॉज वाचण्याचं तुम्ही म्हणाल तसं आवड नाही म्हणून, पण एखाद्याचं चॉईस दिलं तर फिजिकल पुस्तक आवडेल का किंडल किंवा असं आयपॅड वरती किंवा मोबाईल वरती आपण काय आवडेल? फिजिकल. हाऊ अबाउट यू? फिजिकल. फिजिकल. हाऊ अबाउट यू? तुम्हाला काय आवडेल? आयपॅड पण असेल. मला कोणी रिझन ऍक्च्युली, हा, कारण इन फोन ते किंडल एडिशन आपलं जरा काही नोटिफिकेशन आलं, काही आलं की आपण साईड ट्रॅक जाऊ. मग इंस्टावर गेलो की खूप लोकांनी काय सांगितलं, मी असे हा कॉमन प्रश्न असतात काही रेपिडचे, तर असं त्याचं फील, त्या पुस्तकाचा सुवास असा घेतला ना, नवीन पुस्तक काल मागच्याच याला बोललेलं, म्हणजे नाव नाही घेणं, पण ते सेलिब्रिटी होते ते म्हणे मला पुस्तक त्यांचं वाचन अशी पूर्ण भरलेलं आहे. डायरेक्टर आहेत, मूवी डायरेक्टर आहेत ते, पण ते म्हणाले पूर्ण माझं भरलेलं आहे आणि सगळं आता वाचलेले आहेत आणि मला फिजिकल असं. हा, आणि नितीन पण आपण नाव घेतो, ते खूप आवडतं म्हणे, हाताला फील एक वेगळं. म्हटलं वा, म्हणून हा प्रश्न काढला. येस, माझ्या मेनली प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामुळे मी आता येस 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 येस. वन वर्ड टू डिस्क्राईब युअर फॅमिली बिझनेस जर्नी. आता आपण एंडिंग कडे वळतोय, म्हणजे पॉडकास्ट एंडला आपण 5 मिनिटांमध्ये करतोय, 5-10 मिनिटांमध्ये. तर हे काही प्रश्न, वन वर्ड टू डिस्क्राईब युअर फॅमिली बिझनेस जर्नी. वन वर्ड किंवा 2 शब्दामध्ये तुम्ही जर्नीसाठी काय सांगाल? इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट इज कंटिन्युअस. ओके, तो मोर थोडंसं आणखीन. वन वर्ड जर्नी, बिझनेस, फॅमिली बिझनेस जर्नी एका वर्ड मध्ये जर तुम्हाला सांगायचे असेल, आय विल जस्ट आस्क यू अँड देन आय विल कम टू यू. काय म्हणजे बाबांपासून आतापर्यंत असं जर्नी विच इज हॅपनिंग. पिक्चरचे नावं असतात वगैरे असतात ना, पण म्हणजे काही असेल. सेव्ह, गेन अँड ग्रो. ओके, फॅमिली बिझनेस जर्नी. आय थिंक सर्व्हिस अँड ट्रस्ट. ओके, तसं चालेल. एखादा पिक्चरचं नाव द्यायचं असेल तर आपल्या बिझनेसचं म्हणजे जर्नीला? 3 इडियट. 3 इडियट. माझ्या का आता समजलं मित्रांनो का अभिषेक मला आवडतो, मनापासून बोलतो. तुम्हाला मला काय आवडेल हे नाही. व्हॉट इज ट्रूथ, व्हॉट शी सेड इज राईट, ऍब्सोल्युटली, एकदम धमाल. आय लाईक यू. येस. नाही पण खरंच असं असतं ना, एखाद्या पिक्चरचं नाव कुठलं तरी, हे कभी खुशी कभी गम, म्हणजे बिझनेस कधी कधी असं असतं, म्हणजे असं म्हणून मी म्हटलं. तर यू कॅन गिव्ह एनी नेम इफ यू वॉन्ट. तुम्हाला काय वाटलं तर सांगा. बाबांनी दिले पिक्चर कमी आहे, मग राहून दे. दुसरा पुढच्या प्रश्नाकडे, इफ यू रिमेंबर यू कॅन टेल मी. चालेल चालेल, हा, दॅट इज गुड. पास म्हणू शकतो आपण. वन थिंग यू आर ग्रेटफुल फॉर इन दिस फॅमिली. he got in my
प्रोफेशन. ग्रेट, मस्त सांगितलं. सर्व्हिस अँड दिस फॉर माय कस्टमर. तुम्ही एवढी बनवलेले एम्पायर समबडीज पुढे कॅरी फॉरवर्ड करतात. खूप छान, मस्त. व्हॉट डू यू फील वन थिंग यू आर ग्रेटफुल फॉर इन दिस फॅमिली? बिकॉज ऑफ हिम मला इझी हे मिळालं, प्लॅटफॉर्म मिळाला. रेडी प्लॅटफॉर्म, आपण थोडासा रेडी प्लॅटफॉर्म. येस, शी इज शेपिंग. पण ही मला सांगते. शी इज शेपिंग. येस. व्हॉट डू यू थिंक? अगेन सेम क्वेश्चन. वन थिंग यू आर ग्रेटफुल फॉर इन दिस फॅमिली? सपोर्ट सिस्टम. म्हणजे ओनली नॉट फॅमिली बिझनेस म्हणून आय एम जस्ट टॉकिंग अबाउट नाउ फॅमिली. सपोर्ट सिस्टम अँड वॉर्मथ. Superb, very nice. If business was not finance, तुम्ही काय केलं असतं? तुम्ही इन्शुरन्स आणि हे नसलं असतं तर काय केलं असतं? तुम्ही कामं खूप केली, मला माहिती आहे, तुम्ही सांगितलीत पण बेअरिंग मध्ये स्प्रिंग्स आणि ते गोष्टी. तर समजा इन्शुरन्स मध्ये वळला नसता, इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट नसतं, इन्शुरन्स फायनान्स मध्ये, तर काय केलं असतं? जनरली शेती आणि हे. ऍक्च्युली सुरुवातीला मी 2 वर्ष तिथे होतो. हो. अच्छा. फक्त आमची फायनान्शियल पोझिशन हे एवढे नसल्यामुळे मी बाफोस निघले. मग काय केलं असतं तुम्ही जर इथे नसलं असतं तर? कुठे दिसतंय तुम्ही, कुठे असला असता? माहित नाही, पण तरी सुद्धा असं जस्ट एक क्वेश्चन. फार्मिंग केलं असतं? माहित नाही. नाही, शक्य नाही. मुंबईमध्ये येणं झालंच असतं ना नाहीतरी तुमचं, आणि ते पुढचं काही असेल तर कुठल्या तरी ठिकाणी कामं किंवा दुसरं कुठलं तरी, पण सेल्समध्ये असलं असतं. तुम्ही करतच होतात तुम्ही. हो. टेक्निकल नंतर सेल्स. हाऊ अबाउट यू? आता आय कॅन जस्ट आस्क हिम फर्स्ट अँड देन कम टू यू. फायनान्स मध्ये नसलं असतं तर आय थिंक यू टोल्ड हॉटेल मॅनेजमेंट यू सेड. पण ते सोडून अजून एक होतं, माझा आणि मला चुलत भाऊ आहे, गुरुदादा डेअरी टाकायचा प्लॅन. अरे वा वा, मी बघतोय डेअरी टाकली आहे इथे, अशा म्हशी आहेत आणि असा तबेले तबेले तिकडे. हो, मस्त. आणि ऍक्च्युली एक सोसायटीमध्ये जेव्हा एक हे होतं हा. तेव्हा त्याने डेअरी दूरपाला भैया. अच्छा, फॅन्सी ड्रेस कुठल्या वयाला पडले? आता नाही ना? आता काय करणार? त्याच्यावर लहान असते. लहान असा. सो नाईस, सो नाईस. येस, हाऊ अबाउट यू? प्रोफेसर हा, ते तर यू सेड. येस येस, स्टुडियस एकदम. व्हॉट डज सक्सेस ॲट होम मीन टू यू? सक्सेस म्हणजे ॲट होम म्हणजे घरामध्ये जे आपण सक्सेसफुल तुम्ही बघताय सगळ्यांना, तुम्ही एकत्र आणि छानपैकी, तर त्याचं व्हॉट डज दॅट मीन टू यू? काय मेन गोष्ट वाटते? काय रिझन असेल किंवा व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? हॅपीनेस म्हणू शकतो, पण तरी सुद्धा हे कशामुळे असेल? एकमेकांना समजून घेणं. व्हेरी नाईस. आय थिंक टू बी ग्रेटफुल, ग्राउंडेड. व्हेरी नाईस. पण आपण एकटेच फॅमिलीमध्ये नसतो ना, सगळं आपल्या हातात नसतं की तू असं वाग बाबा, तू असं वाग बाबा, तू असं वाग. पण सगळे समजून वागतात आणि हॅपी फॅमिली. प्लस मायनस तर भांडी वाजतात, दॅट इज डिफरंट थिंग, है ना? तुम्ही असलात का? आपले जे ऑडियन्स आहे ना, एवढे तीक्ष्ण आहेत ना, लगेच कॅच करतात ते. पण आय अंडरस्टँड. पण तरी सुद्धा हॅपीनेससाठी एक रिझन असतं, एक गोष्ट कॉमन काहीतरी असतं धागा, ज्याच्यामुळे पुढे पुढे यू कम टुगेदर आणि असं असतं. गुरु घराणं आहे, त्याप्रमाणे आम्हाला गुरु घराणं म्हणजे म्हणजे आजोबा गुरु होते. हा हा, गोडबोले महाराज. वाव. स्पिरिच्युअल तुमची फॅमिली म्हणजे एव्हरीबडी. छान. म्हणजे आमच्या इथं तरी आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. देवाला मानता तुम्ही. सो नाईस, एव्हरीबडी. छान. लास्ट शेवटचा प्रश्न आता ह्या झालेला आहे. आता छोटी गोष्ट, फास्ट, ऑलरेडी टाइम झाला. पण तुमचा आवडता कलर कुठला? रंग? ब्ल्यू. तुमचा? पिंक. ब्लॅक. ब्लॅक. ब्लॅक काय सांगितलं? पिंक आणि ब्लॅक, राईट? वाव. सिम्पल क्लोथ की स्टायलिश क्लोथ्स? What do you like?
इट डिपेंड्स ऑन. या स्टायलिश म्हणजे नॉट ॲज अ फंडा, पण आय एम जस्ट सेईंग की आम्हाला आवडतं बिकॉज यू आर ऑलरेडी इमेज कन्सल्टंट, तर यू विल बी पॉसिबली दॅट वे. इन्क्लिनेशन तिथे है ना. नॉर्मल पेक्षा आपण थोडंसं चांगलं आणखीन म्हणतो. हिला मॅच व्हा म्हणून स्टायलिश मध्ये सिम्पल. हा अजूनही कॉलेज वर्गात बोलतोय. बघितलं मी कुठे इम्प्रेस झाले. आय नो किती इनोसन्स आहे ना. ट्रेडिशनल वेअर की वेस्टर्न वेअर आवडतं तुम्हाला? नॉर्मली ट्रेडिशनल. ऍज ऑफ नाव वेस्टर्न वेअर, बट आधीच्या प्रोफेशन मध्ये मी जास्त ट्रेडिशनल आणि ओके ओके फॉर्मल. व्हेरी नाईस. माझ्यासाठी सध्या वेस्टर्न. वेस्टर्न म्हणजे काय? जीन्स पॅन्ट. जीन्स पॅन्ट. व्हेरी नाईस. पिक्चर किंवा हिंदी मूवीज बघणं होतं कधी? फार क्वचित. आवडत नाही. मराठी हिंदी मराठी बघता का? असं काही विशेष नाही. आम्ही मूवीज नाही. पिक्चरला जायचं म्हणजे बाबा झोपायला यायचे सोबत. हा. जान्हवीला एवढे पिक्चर आणि हे आवडतं, हो. पण तिची इच्छा आहे मी जातो. सोबत. वा वा वा. काय पिक्चर त्यातल्या त्यात जर अमिताभ बच्चन त्यावेळेस हे आहे आवडतं. That is- मूवीज तुम्हाला आवडतं? हो. येस. यू लाईक. ओके. एखादा फेवरेट हिंदी ऍक्टर कोण आहे? आज अगोदरचा काही असेल तरी चालेल. तसा तर सनी देओल आवडायचा. वाव. हा असायचं का? सनी देओल बघतायत? हो ही सिंग. सनीजी देखील हा फॅन आहे इधर. येस. अबाउट यू? ऍक्टर असं तर आता आय थिंक विकी कौशल, रणवीर सिंग. ऍक्टर नाहीच जास्त असं काही फेवरेट, पण आलिया भट इज माय फेवरेट ऍक्ट्रेस. हो ऍक्ट्रेस पुढे होतं पण तरी ओके चालेल. असं काही एकदम अजून तरी एक असं नाही. नाहीये, 2-3 आहेत. हा चांगलं ना, काही हरकत नाही. आता सांगितलं रणवीर सिंग आणि असं. तुम्हाला? अमिताभ. अमिताभ जी देखिए यहाँ पर हमारे ओल्ड फॅन है. येस. मूवी बघितलेले तर एखादा आवडता मूवी लहानपणीचा आणि आत्ताचा असं कोणी गाणं खूप आवडलं. आवडलं? त्यात क्रिकेट मॅच होती. वा. त्याचं कारण पण सांगितलं. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. आणि ते घेतलेलं पण छान मस्त. आणि आत्तामध्ये जर म्हटलं तर हल्लीमध्ये आता धुरंधर खूप आवडला. वाव. हाऊ अबाउट यू? जुना म्हणजे सलमान खानची फॅन होते, सो दुल्हन हम ले जाएंगे मला खूप आवडायचा. ओके. मिड आय थिंक 2 स्टेट्स आलिया भटचा. व्हेरी नाईस. तुम्ही बघितलेला काही म्हणजे जान्हवी वाहिनीनं विचारायला पाहिजे मला. काय ना काय मला वाटलं की मला मूवी आवडली म्हणजे समझोता वगैरे म्हणजे समज त्याच्यामध्ये सुद्धा. नाही, बट धुरंधर वॉज ऑल्सो व्हेरी नाईस. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. खूप छान मस्त घेतलंय. काय टेकिंग आहे ना. मस्तच. एव्हरीथिंग इज गुड. कॉमेडी मूवीज और इमोशनल मूवीज तुम्हाला? Comedy. हेराफेरी. हा ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. हॅपी गो लकी. कॉमेडी इमोशनल. सस्पेन्स अँड थ्रिल्स. वाव. माय चॉईस. मला आवडतं. येस. मच. आम्ही चुकीचं विचारतो. मूवीज नाईस. ओके. ओल्ड क्लासिक आणि न्यू एज जाऊन द्या. हा जाऊन द्या. गाणी तरी ऐकता? तर ते पण नाही आवडत. नाही फक्त त्यातल्या त्यात ऐकले तर देवाची आहे. पण गाणी म्हणायला आवडतात. तुम्ही म्हणालात मगाशी ना. नाही कधीच नाही म्हणत. गाणी गाणी म्हणाला. म्हणता ना तुम्ही? नाही तुम्ही म्हणणार होते मला वाटलं मगाशी. हा आपण म्हणून घेऊया. नाही फेवरेट गाणं एखादं कुठलं आहे का असं आवड? असे खूप असतील. काय या मोमेंटला जे आठवते ते असं. आपण एक काय करतोय बघितलं Rapid पर्सनल रॅपिड फायर मध्ये ना पर्सनल एक Personal सगळी जर facts. उत्तरं तुम्ही जर काढली ना नंतर शांतपणे बघितलं तर यू विल कम टू नो एक पर्सनचा एक ऑरा असा म्हणजे माहिती पडतं. अरे वा बघा ही पर्सन असे ही पर्सन असे. यू कॅन कम टू बिकॉज दॅट इज ऑल सायकोलॉजिकल प्रश्न सर. येस. अबाउट यू? तर व्हॉट काइंड ऑफ गाणी आवडतात किंवा गाणं एखादं फेवरेट गाणं? अशी 90s आणि इव्हन सॉफ्ट म्युझिक आवडतं. हो, आता पण मला या मोमेंटला गाणं कुठलं आवडतं का असं म्हणजे आठवते? तुझे देखो. नाही, ऑन विच वी डान्स. मैं कोई ऐसा नहीं. हा, मैं कोई ऐसा गीत. हो हे त्याला आवडतं म्हणून हळूहळू मला आवडायला लागलं. हो. पण स्वतःच म्हणजे इकडे विचारलं तर कुठलं गाणं येणार? कुठलं गाणं आवडतं? मला तर मराठी मुंबई पुणे मुंबईमध्ये. हा मस्त. गुणगुणणं होतं का कधीतरी? नाही मनातल्या मनातल्या मनातली गाणी मनातली दंगल गाणी Yes, yes, yes. हा, मनातली दंगल गाणी. हो ना. ट्रॅक साठी तुम्ही युज करता ना ही गाडी, हो. हो वर्कआउट साठी. वा मस्त. खूप छान. मग एखादं होऊन जाऊन दे ना गुणगुणणं. दोघांनी मिळून नाही तर एकट्याने कोणी तुम्ही ठरवा.
पण मनातल्या मनात मोठ्याने म्हणा, मनातल्या मनात मोठ्याने दंगल गाणी. येस, यू कॅन स्टार्ट. हाय, इथे माईक चालू आहे. येस, काय तुझ्या मनात? अगदी हेच प्रश्न आहे. ऑडियन्स वाट बघते. प्लीज एकदम on spot. कुठलंही आवडतं गाणं. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा साथ देणार. कि मिलकर कभी हम बराबर से रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल वा वा वा, मस्त. छान कंपनी आहे गाणं म्हणायला कराओके मध्ये पण. छान छान छान, मस्त. पुढचं काहीतरी कडवं म्हणायचं ना, काही लक्षातच नाही. मनातून दंगल गाणी. पॅट्रिऑटिक गाणी. अभिषेक, इथे टीम आहे ना, पूर्ण ऑडियन्स 3 मध्ये डिवाइड झाली आहे. एक काही न आवडणारी, एक पूर्ण आवडणारी आणि एक अशी. मजा आहे. येस, सॉन्ग दॅट रिलॅक्सेस यू इन्स्टंटली बिकॉज तुम्ही वर्कआउट करता ना. अभिषेक वर्कआउट करतो, तर असं काही तुला गाणं लावल्यावर रिलॅक्स होतं, असं होतं. आपली एक आवडतं असं कधी कनेक्ट करतो आपण, की हे ऐकलं ना, अरे माझा मूड असा हे आहे, ते लावूया गाणं, असं होतं. असं आहे का? म्हणजे आपण अशी जुन्या पिक्चरची काही गाणी लावतो. काही कुठलं गाणं असं स्पेसिफिक जाऊन नाही, जाऊन देत म्हटलं गाणं. फॉर यू एनीबडी? जोरदारची एक पूर्ण प्लेलिस्ट बनवली आहे. सो वाव, सेम, मस्त. माझे असे प्लेलिस्ट आहेत वेगवेगळे, माहितीये, म्हणजे डिपेंड्स ऑन रात्रीची गाणी, सकाळची आरती असेल तर ती वेगळी, सकाळची कटली आपली सुधीर फडके आणि आशा भोसलेंची गाणी, असे आपल्या मूड प्रमाणे, किंवा स्पिरिच्युअल आपण म्हणतो ना, स्तोत्रांची असतात. आणि एवढं काय, आम्ही जेवताना पण बघितलं तर काय, पूजा इन्स्ट्रुमेंटल असतं मस्तपैकी. आमच्याकडे जेव्हा प्रोग्राम असतो ना, अरे परत आज कुछ लगाव ना, त्यांना वाट बघतात गेस्ट पण. म्हणजे ही माझी आवड आहे अर्थात, बिकॉज मला ऑलवेज काही ना काहीतरी बॅकग्राऊंड मध्ये ना, आता इथे तर चालू आहे पॉडकास्ट, पण काहीतरी बॅकग्राऊंड मध्ये चालू असेल ना, किंवा शांत मध्ये पण आपण एक ट्रान्स मध्ये जातो एकटं असताना, काम करताना पण. सो दॅट वे. ट्रॅव्हल डेस्टिनेशन तुम्हाला कुठलं आवडतं इन इंडिया? कधी, म्हणजे जसे तुम्ही खूप फिरलात, पण तरी सुद्धा भारतामध्ये फिरायला कुठलं ठिकाण आवडते किंवा आवडेल? भारतामध्ये जायला आवडेल. साऊथ राहील, देवदेवळ सगळे. साऊथ. तुम्हाला इंडियामध्ये पहिला, नंतर बाहेरचं? असं डोक्यात पण मला गावाला जायला खूप आवडतं. गाव कुठलं? गुहागर. आई, मस्त. बीच ना, सुपर. म्हणजे त्याचं कधी असं बोर होत नाही, कितीही वेळा जाव तरीही जावं. खरंच गोवा बीचेस वगैरे, गुहागर बीचेस मस्त आहेत. येस, हाऊ अबाउट यू? मी खरंच उत्तर देतो, मलाही हिच्या गावाला जायला आवडतं. त्यांची सरकारी स्कीम आहे लाडकी बहीण असणार, त्याची तिथे लाडकी जावई योजना आहे. अरे वा वा वा, कधी जाणार आहे? मला पण सांगा. शिमग्यात. झालंय आपला आता पॉडकास्ट. आज लोक म्हणणार हा पॉडकास्ट काहीतरी वेगळा झाला, 40-45 झाले, त्याच्यापेक्षा हा काहीतरी वेगळाच आहे. आय एम ऑल्सो फिलिंग दॅट. म्हणजे असं वाटतंय मला, ड्रीम डेस्टिनेशन अब्रॉड असं कधी गेला असाल, किंवा परत जायचंय, किंवा जायची इच्छा आहे असेल, स्वित्झर्लंड, पण ते आवडतं, तिथे जायला आवडेल. व्हेरी नाईस. हाऊ अबाउट यू? आम्ही लास्ट इयर गेलो आणि पुन्हा अभिषेकला ग्रिंडलवॉल्डला जायची इच्छा आहे. वा वा, मस्त. तुम्हाला कुठे आवडेल? कॅनडा. मस्त. म्हणजे आपलं ते MDRTचं होतं त्यावेळेची मला खूप आवडली व्हँकोव्हरची ती अशी ट्रेन मधली जर्नी, सिनिक ब्युटी साईडला, सुपर. प्लॅन ट्रिप और स्पॉन्टेनियस ट्रॅव्हल? नॉर्मली काय असतं तुमचं तुमचं प्लॅन की स्पॉन्टेनियस प्लॅन? टू मच प्लॅनिंग. टू मच प्लॅनिंग करतात की नाही? टू मच प्लॅनिंग आवडतं, किंवा त्यांचं टू मच प्लॅनिंग आहे असं वाटतं? प्लॅन्डच असायला सो पाहिजे. दॅट इज अ व्हेरी गुड. म्हणजे प्लॅन फॅमिली, म्हणजे हिशोबाने म्हटलं तर मी 6 महिन्यापासून पूर्ण अभ्यास करत 6 months I spent to plan the entire trip of 18 days. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुम्ही 12 जण गेले, म्हणजे फॅमिली आणि फ्रेंड्स वगैरे. मस्त. ती मजा पण वेगळी असेल ना, आणि ते प्लॅनिंग मध्ये पण मजा असते. म्हणजे शी एन्जॉयड फॉर 6 months.
ट्रॅव्हल ऍक्च्युली. मुख्य त्या 18 याच्यामध्ये फक्त एकच देश त्यांनी एकच कंट्री आम्ही क्रॉस केला. कारण पण आमच्या पूर्णपणे एक. इव्हन सुहास कदम वगैरे आमच्याबरोबर होते, त्यांना ते एक देश फिरायचा पण व्यवस्थित Yes. फिरायचं. नाही बी नाही नको. हा 4 डेस्टिनेशन. चला चला, मी एवढे केले, नंबर नाही महत्वाचा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अर्ली मॉर्निंग ट्रॅव्हल आवडते की नाईट ट्रॅव्हल तुम्हाला? नाईट जर्नी पण असते कधी कधी, डिपेंड ऑन द टाइम, पण नॉर्मली जनरली कुठल्या जातं तर मॉर्निंग इज मॉर्निंग. हाऊ अबाउट यू? सॉरी, नाईट जर्नी आवडते नाही. का नाही. मॉर्निंग जर्नी? डे. डे टाइम पण मॉर्निंग किंवा मी गाडी चालवत असेल तर मॉर्निंग. नाईट व्हेरी नाईस. खरंच आहे. मी पण असं आमचं एक म्हणजे 6 वाजले संध्याकाळ, 6-7 वाजले की गाडी कुठेही असेल तर तिथे बाजूला बाबा, आणि सकाळी 6 वाजता पाहिजे तर परत जा. Yes, yes. इन्शुरन्सची माणसं म्हणजे त्यावेळेला विचार केला तर सेफ्टी आहे, हा पहिला पण बघतो, आणि कशाला घाई करायची, मजा करायला आलेलं आहे. बरोबर. बिकॉज समटाइम्स होतं ना, घाईघाईनी खूप करतात Yeah. समटाइम्स. स्पोर्ट्स मध्ये प्रश्न, फेवरेट स्पोर्ट तुमचा कुठला? क्रिकेट. क्रिकेट आवडतो. यू लाईक एनी स्पोर्ट? बॅडमिंटन. हाऊ अबाउट यू? बघायला क्रिकेट, खेळायला पाहिजे. खेळायला बॅडमिंटन. ओके. फेवरेट स्पोर्ट्समन कोण आहे? तर तेंडले होता तो सचिन तेंडुलकर. तेव्हा आम्ही ऐकलं त्यांनी, ऐकलं. आपलं आहे ना, आपला सचिन, अरे आपला सचिन, असं. म्हणजे ते जेव्हापासून रिटायर झाला तेव्हापासून मी फक्त आता 2020 असतो. खरंच. व्हेरी नाईस. नाही, हे प्रेमानेच झाली ना ती गोष्ट, आपण असं म्हणतो ना. क्रिकेट और एनी अदर स्पोर्ट तुम्हाला? क्रिकेट फक्त? क्रिकेटर कोण आवडतो? स्पोर्ट्समन कोण? कपिल देव. फेवरेट. वा. तुम्हाला वॉचिंग आवडतं का खेळत पण होता तुम्ही क्रिकेट त्यावेळेला? नाही, अगदी तेच नाही, मी खेळायचं पण वॉचिंग आवडतं. वन स्पोर्ट यू विश यू वेअर गुड ॲट कुठला होता? लहानपणी खेळ खेळले असतील त्याच्यामुळे हा मस्त कुठला? फुटबॉल आणि सूर्यनमस्कार. वाव, तुम्ही मस्त सांगितलं. रामदास स्वामींचा सूर्यनमस्कार. हाऊ अबाउट यू? की खेळायला लहानपणी म्हणजे वन स्पोर्ट यू विश यू वेअर गुड ॲट? आय थिंक बॅडमिंटन. बॅडमिंटन. कबड्डी. वाव, खेळले लहानपणी तर खूप. इव्हन व्हॉलीबॉल, कबड्डी दोन्ही. मग वाव, मस्त, चांगलंय. फूड मध्ये, जेवणामध्ये काय आवडतं? फेवरेट फूड तुमचं जेवणाचं? जेवणामध्ये काय आवडतं? काही गोड येतो तरी पण साधी आमटी. आमटी भात. वा. पण तरी सुद्धा एक फेवरेट म्हटलं तर आणखीन असं काही असेल तर? डिश आपण म्हणतो ना, डिश. मला ही भेंडीची भाजी आवडते, नाही, तोंडल्याची भाजी आवडते, तुम्ही भाजीची नावाची घेतली की कारल्याची भाजी आवडते. मी किती नावं, चांगली नावं घेतोय तुमच्यासाठी म्हणून नावं घेतली. मी 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा कारल्याची भाजी खातो. काय? वरण भात, डाळ भात. Yes. पाणी घ्या ना. येस. हाऊ अबाउट यू? काय आवडतं जेवणामध्ये? एखादी डिश, असे खूप असतील पण एक फेवरेट डिश. गुलाबजाम, उकडीचे मोदक. वाव, मस्त. पावभाजी लहानपणापासून. हे सुंदर करते हा मोठा. आम्ही कधी येऊ? येस येस. आम्ही कधी येऊ ना पूजा? नुसता त्याची गोड नाही, पण खरंच सगळ्या तऱ्हेनं यू आर सेइंग सो मेनी गुड, छान गोष्टी आहे ना. गोड मोदकच म्हटलं मी, तिखट नाहीच आहे. मोदक गोडच असतो. डोंट इन्सल्ट उकडीचे. नाही. होम फूड की आउटसाइड फूड? घरचं जेवण की बाहेरचं? होम फूड. तुम्हाला घरी बाहेर? फक्त कॅमेऱ्यावरती नाही ना? नाही, खरंच आवडतं. होम फूड आणि तेच आवश्यक आहे. आणि युअर हेल्थ कॉन्शियस, हेल्थ फ्रीक, त्यामुळे. व्हेरी नाईस. व्हेज की नॉन व्हेज तुम्हाला? व्हेज. नॉन व्हेज खाता? मी नाही. ओके, चांगलं. स्ट्रीट फूड, फाईन डायनिंग, म्हणजे एकदम स्ट्रीट फूड पण चालतं, आपण वडापाव पण खाल्लेत, पण किंवा फाईन चांगल्या ठिकाणीच फक्त आवश्यक होते म्हणून ते खाल्ले. एक्झॅक्टली. पण तरी पण दोन्ही, म्हणजे आता पण कधीतरी आपण असं त्याचं इन्सल्टिंग नाही, पण काही स्ट्रीट फूड आर सो गुड
असं असतं ना, ते आवडतं का खायला? एक प्रत्येकाची चॉईस आहे की नाही ओनली फाईन डायनिंग मध्ये आवडतं. व्हॉट डू यू प्रिफर? नाही, जनरली खाल्ला तर वडापाव आणि हेच. ओके, स्ट्रीट फूड पण चालतं आणि फाईन डायनिंगच पाहिजे असं दोन्ही चालतं. दोन्ही पण दोन्ही मधला चॉईस यू विल प्रिफर. फूड कोणते म्हणजे आता चाट असेल तर स्ट्रीटवर आपले चाट इज बरोबर आहे. पाणीपुरी आता कुठे पाणीपुरी हॉटेलमध्ये जाऊन काय करणार तो असं घालून ना तसं. आन्सरिंग बोथ. हा, डिप्लोमॅटिक आन्सर ना. मी पण समजलं नाही 2 मिनिटं. डिप्लोमॅटिक बट व्हेरी स्मार्ट. हा, स्मार्ट. इकडे अगोदर सांगितलं की मी कसा आहे. येस येस. पण आता आणखी शेवटचा प्रश्न हा फूड मधला. वन फूड यू कॅन ईट एनी टाइम. आवडती गोष्ट. हे जेवण मला कधी असेल तर मस्त आवडेल. एनी टाइप ऑफ डाळ म्हणजे कोणती डाळ? व्हॉट यू? वन फूड कधी पण मला 24/7 आवडतं मला. 12 महिने. पोळी भाजी. पोळी भाजी नाही, पण एक आयटम असा म्हटलं मी. अँड फूड. पोळी भाजी चालेल. अच्छा, पोळी भाजी पण ते आयटम आय डोंट चालेल. लाईक राईस. प्लेन खिचडी. तुम्हाला प्लेन खिचडी. खिचडी. प्लेन. वाव. नो दाल खिचडी वगैरे ना तशी. व्हेरी पेशंट वाली. तुम्ही युअर इंट्रोवर्ट की एक्स्ट्रोवर्ट? म्हणजे रिझर्व्ड नेचरचा आहे का आउटस्पोकन कसं आहे? नेचर नेचर आउटस्पोकन. एक्स्ट्रोवर्ट. एक्स्ट्रोवर्ट. ही इज एक्स्ट्रोवर्ट. येस. तेवढा माझा हे नाही. तुम्ही म्हणजे रिझर्व्ड नेचर. माझं नेचर रिझर्व्ड नेचर आहे. पण कोणाचे फ्रेंड झाल्यानंतर मग ओळख झाल्यानंतर मग फ्री होतो. अगोदर नाही तर मला एकदम पटकन बोलायला होत नाही फटाफट. आता मॅडम आमचे मस्त म्हणजे ते कोणाशी इमिजिएटली कनेक्ट होतात. मला थोडासा टाइम लागतो. मग ते माहोल झाला मग इट बिकम्स. हा माझा स्वभाव. माझा नाही पॉडकास्ट आहे. काम नेचर ऑर इमोशनल बाय हार्ट? मी इमोशनल. स्वतःला वाटतं. हाऊ अबाउट यू? ही इज इमोशनल. रागीट आहे ना त्यामुळे असं इमोशनल असतात माणसं. हाऊ अबाउट यू युअर सेल्फ? इमोशनल. तुम्ही कसे इमोशनल आहात की म्हणजे दुसरं काम? option काम आहे म्हणून ते काम. नसू शकतं. रागीट का नाहीतर वा 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 वा. ते तो पुढचा प्रश्न आहे तो. हार्ड. ओके. डिसिजन बाय हार्ट ऑर बाय माइंड? माइंड डिपेंड्स ऍक्च्युअली. डिपेंड. नो प्रॉब्लेम. आपण जास्ती विचार नाही करायचं मी म्हटलं ना. डिपेंड नाही. विचार करून तुम्ही उत्तर देते. डिपेंड नाही होत. आपल्याला पाहिजे वन वर्ड दॅट डिस्क्राइब्स यू द बेस्ट. शेवटचा. अभिषेक गोडबोले डॅश काय आहे? वन वर्ड मध्ये अभिषेक कसा आहे? मन मोकळा. मन मोकळा. ओके. अबाउट यू? आय कॅन थिंक ऑफ एनिथिंग. शांत या काम. ही गोष्ट खरी आहे. बरोबर आहे. व्हॉट मेक्स यू हॅपी इन्स्टंटली? इन्स्टंट हॅपीनेस कसा नाही येतो? जान्हवीच्या बोल. हा, खरंच आहे. नातीच्या म्हणजे सॉरी वहिनी सॉरी. वा बघा. येस. हा, तिचं नाव आज्ञा आहे ना. नातीचं नाव आज्ञा आहे ना. मला वाटतं ते लक्षात आहे. येस. वाव, छान मस्त. कॉम्प्लिमेंट आहे खरंच. अबाउट यू? व्हॉट मेक्स यू हॅपीएस्ट इन्स्टंटली? See him smile. Instant हॅपीनेस. व्हेरी नाईस. मी रिअल आन्सर देतो. पैसे क्रेडिट झाले. वा, खरंच आहे. पैसे मोठा चेक आला पैशामध्ये. हा, खरंच जीपे मध्ये म्हणा किंवा आपल्या बँकेला टिक टिक की आपण खुश. खरं उत्तर. आल्यावर आम्ही सगळे हॅपीनेस पण राहणार. व्हेरी नाईस. स्ट्रेस कुठला जास्ती येतो कधी? सिरियस पण आपण प्रश्न विचारतो. जास्ती विचार करून उत्तर नाही द्यायचे. स्ट्रेस एखाद्या व्हॉट स्ट्रेसेस यू द मोस्ट? छोट्या गोष्टीवर भांडण. बरोबर. बॅलन्सिंग हाऊस अँड वर्क. एक्झॅक्टली. व्हेरी नाईस. ट्रू आन्सर्स. खरंच ही गोष्ट सगळ्यांना होते या एज ग्रुपना ना. असं होतं. दोन्ही सांभाळायचं असतं. आता कदाचित नसेल पण तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक ह्युमन स्वभाव आहे ना. आपल्याला कधी स्ट्रेस येतो. आपल्याला पण येतो. हाय अँड लो असतो. नाही. तुम्ही काम आहात हा प्लस पॉइंट आहे तुमचा. पण तरी सुद्धा स्ट्रेस कधीतरी ह्युमन आहोत आपण. कुठला येतो का? जान्हवी तर काही सर्व्हिस देऊ शकतो. सर्व्हिस म्हणजे तिच्या इच्छेच्या विरुद्ध काही
करावं लागलं तर. मग त्यांनी सर्व्हिस काय देणार तुम्ही? नाही, इच्छा तुम्ही तर सगळ्या इच्छा काहीतरी करायला. कोण आलं? एखादी असेल सर्व्हिस सर्व्हिस बहिणी मी काय क्लायंट आहे म्हणजे मला अशी सर्व्हिस मला कधी असं होत नाही की नाही बरोबर आहे. त्यांच्या हॅपीनेस मध्ये तुमचा Yes, हॅपीनेस yes. आणि हे किती मोठी गोष्ट आहे हो. बहिणी खरंच इज युअर जेम ऑफ अ पर्सन ऍक्च्युली बघितलं. व्हेरी नाईस. मनी और पीस ऑफ माइंड दोघांपैकी एक चॉईस दिला तर काय घेणार? पीस ऑफ माइंड. आय थिंक ॲज ऑफ टुडे मनी गिव्स पीस ऑफ माइंड. काय सरळ आहे, विचार करू. हा मनी क्रेडिट, तुम्ही ते बोलला. ह्याचं मनी क्रेडिट झालं की मला पीस ऑफ माइंड मिळेल कारण ते माझेच पैसे आहेत. असं पण एक उत्तर होऊ शकतं. कॅन्सल. ह्याला मी मार्क नाही देणार काही पण तुम्हाला. येस मला देणार ना. तुम्हाला कारण काय की ते तर काय पैसा वेगळं वेगळं उत्तर आहे. See, the person who has already achieved money and I know. already on the higher Correct. hierarchy, he will say peaceful. बरोबर. नाही मला कोणीतरी सांगितलेलं असं, अरे पैसे की काय तब्येत म्हणजे चांगली नाही पैसे येऊन देत मग मी तब्येतीची पण काळजी घेईन. तो ऐकत असेल मित्रच आहे आपल्याच इंडस्ट्री मधला आहे. पैसे येऊन देत आणि जे असे म्हणतात ना तब्येत त्याच्याकडे पैसे नसतात. आज आपला ओपन इंटरव्ह्यू म्हणजे पॉडकास्ट होत आहे. मित्रांनो नमस्कार. या छोट्याशा ब्रेक नंतर परत आपल्या कमर्शियल ब्रेक नंतर परत आपण यांच्याकडे जाऊया आणि तुम्हाला विचारायचं आहे आता हार्ट टू हार्ट ही आपली राऊंड आपण घेऊया. ओके, तुम्ही तिघही रेडी आहात? हार्ट टू हार्ट राऊंड मध्ये आपल्याला आता बघा लकीली एका फॅमिलीचे तुम्ही आहात इथेच आहात पण तरी सुद्धा आपण आज काही गोष्टी तुम्ही डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये बघून बोलायचे. ऍक्च्युली मी मध्ये येणार नाही. तुम्हाला ह्या मोमेंटला समजा तुमचे आई बाबा यापैकी जर असतील तर तुम्ही काय सांगितलं असेल? या आज तुम्ही एवढं सक्सेस सगळं बघितलंय सगळ्या आजूबाजूला तुमच्या आहे. यू कॅन तुम्ही जस्ट 2 शब्द बोलू शकला तर बोला आईंच्या विषयी किंवा आईंशी बोलायचंय डायरेक्टली बाबांशी बोलायचंय. ऍक्च्युली आई बाबांना दोघांना सुद्धा आनंद झाला असता. त्यांच्याशीच बोला. हा या माझ्या आईला नक्कीच खूप आनंद झाला असता की आज बाळूला मी जर मुंबईला पाठवलं नसतं तर बाळू इथेच राहून काय करू शकला असता. पण मुंबईला जाऊन त्यांनी त्याची स्वतःची डेव्हलपमेंट आणि त्याच्याबरोबर वेळोवेळी फॅमिलीला सुद्धा बुलढाण्याला सुद्धा खूप मदत केली आणि ह्याच्याबरोबरच तो थोडंसं सामाजिक काम आणि ह्याच्यात सुद्धा इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामुळे तिला आनंद झाला असता. छान आणि आता थोडंसं याच्यानंतर खरोखर गुरु घराण्याशी कनेक्टेड झालं आहे. व्हेरी नाईस. या मोमेंटला कसं वाटतं तुम्हाला? पूर्ण तुम्ही आता तुमची जर्नी किती 37 इयर्स त्याच्या अगोदर तुम्ही तिथे होता फार्मिंग फॅमिलीमधून इथे आलात. पूर्ण पाठी बघितल्यानंतर तुम्हीच रघुनाथजी स्वतः बोलायचं असेल तुम्हाला काय वाटतं लाईफ विषयी? नाही, मी सध्या लाईफ मध्ये आय एम सक्सेसफुल पर्सन. व्हेरी नाईस अँड हॅपी ऑल्सो. हॅपी. पीसफुल. व्हेरी नाईस. सुपर. Yeah. यू कॅन स्पीक टू आता आई बाबा. येस आई. मम्मीसाठी हेच म्हणायचं आहे की जेही आम्हाला करायचं होतं लाईफमध्ये करिअरमध्ये त्याच्यात तिने नेहमी आम्हाला सपोर्ट दिला टू चूज विच एव्हर फील्ड वी वॉन्ट. अँड इवन पप्पांसाठी पण हेच की आमच्यामध्ये एक खूप क्लिअर कम्युनिकेशन आणि फ्रेंडली नेचर होता आधीपासून ज्याच्यामुळे आम्हाला खूप सपोर्ट म्हणजे मला आणि दीदीला दोघींनाही नेहमी सपोर्ट प्लस एक बूस्ट घरातूनच मिळणं खूप इम्पॉर्टंट असतं. सो दॅट वी गॉट अँड वी आर रिअली ग्रेटफुल फॉर दॅट मम्मी पप्पा. सुपर. व्हेरी नाईस. सो आईंना मला हेच सांगायचं आहे की आईंचा जो डिसिप्लिन आहे तो मी खूप शिकली आहे ज्याच्यामुळे आज मला आयुष्यात खूप मदत मिळते. सो थँक्यू फॉर टीचिंग दॅट. सुपर. मस्त. व्हेरी नाईसली सेट. येस. हा बाबांविषयी आता इथेच आहेत ते पण तरी यू कॅन टेल बाबां म्हणजे यांच्याविषयी. नाही यू कॅन से. अच्छा, हा okay. या हे एक कम्प्लीट होऊन मग आपण अभिषेककडे जाऊया. सो बाबांविषयी काय वाटतं? काय बोलायचं आहे बाबांविषयी? असं कधी कॅमेऱ्यावरती किंवा असं काही बोलत नाही मनातली गोष्ट. सो एक ऑपॉर्च्युनिटी समजा आपण म्हटली तर काय येईल बोलायला? असं खूप काही गोष्टी असतील तरी 2-4 शब्द काही असतील. बाबांविषयी हे की त्यांनी नेहमी कामली सिच्युएशन्स हँडल केल्या आहेत आतापर्यंत ज्याच्यातून ही हॅज ऑलवेज सपोर्टेड मी फॉर एनिथिंग वॉट एव्हर आय एम डुईंग. इव्हन टुडे वॉट एव्हर आय एम डुईंग ही सपोर्ट्स अँड ही मोटिवेट्स फॉर दॅट.
he tells people about that सो नाईस, with pride. व्हेरी नाईस, व्हेरी So I नाईस, really appreciate that. सुपर सुपर. बघा, आणि तुम्ही काय सांगणार यांच्याविषयी? शी वॉन्ट्स टू डेव्हलप हर सेल्फ अँड शी इज डुईंग दॅट डेफिनेटली. व्हेरी नाईस, सुपर. अभिषेक, नाव जेंटलमॅन कडे बोलूया आपण. येस, तर आईला आईसाठी पहिला, आईसाठी पण आई नाव घेऊन डायरेक्टली आई. येस, आई थँक्यू सो मच, तू एवढा मार दिला, शिस्त लावली हा मी ते मनातली गोष्ट येस येस येस. म्हणून इकडे आज जे काही आहे ते पोहोचलो. हा, आणि आज पॉडकास्ट मध्ये आहे, पॉडकास्ट त्यामुळेच आहे मी पॉडकास्ट मध्ये. नक्की. सो नाईस. इव्हन दादासाठी पण आम्ही येस येस. ऍज अ हजबंड पण कसा असावं याचे पण धडे मला दादाने दिले होते. सो नाईस, सुपर. म्हणजे सपोर्टिव्ह बायकोच्या बाबतीत कसं असणं पाहिजे, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, सुपर. बाबांविषयी काय सांगणार? बाबांविषयी तर म्हणजे आज तर म्हणजे जे काही मला आज मी मजा करतोय ती बाबांमुळे करतोय, कारण त्यांनी हे साम्राज्य उभं केलं नसतं तर माझ्यासाठी खूप म्हणजे मी आज कुठेतरी सर्व्हिस करत असतो, कुठेतरी म्हणजे आजही हे चालूच आहे, एफर्ट लागतात तिथे लागतातच. पण आज त्यांनी मला बरंच काही इझी करून दिलं, त्याच्यामुळे इथे मी पोहोचलो. सो नाईस, सो नाईस. आणि बेटर हाफ बेटर हाफसाठी नाव घेऊन ते कधी क्लिप होऊ शकतात ना, Yes, yes. म्हणून म्हटलं तर नाव घेऊन, नाव घेऊन. भाग्यश्रीची एक क्वालिटी मला खूप आवडते की ती ऑलवेज मला सपोर्ट करते, आणि जेव्हा जेव्हा मी चिडचिड करतो तेव्हा माझा राग ती शांत करत असते. किती मोठी गोष्ट आणि छान गोष्ट. कमी कशी होईल यासाठी जास्त हे करते, म्हणजे कसा कमी होईल. वाव. आणि बेबीसाठी नाव घेऊन. त्यासाठी अजून तर ती खूप लहान आहे, नाही नाही, पण ती 10 वर्षांनी बघेल, हा. मोठी झाल्यावर हा व्हिडिओ बघेल ना, तो बाबा Yes. काहीतरी मेसेज असतो बाबांकडून, म्हणून बरोबर. तसा बाबांचा मुलाकडे मेसेज असतो, तसा युअर मेसेज. ती, सो मेनी फिलिंग्स आर देअर. म्हणजे आज्ञाबद्दल हीच इच्छा आहे की तिने कधी कोणावर तिच्यावर डिपेंड राहायची वेळ येऊ नये, ही सर्वात मस्त. इच्छा आहे. किती छान, किती छान, Yes. मस्त मस्त, व्हेरी नाईस. आणि काय सांगू, सगळ्यांविषयी झालं ना आपलं, आता काय बोलायचं आपण, तुम्ही सांगा. हा, हा, माझ्या येस येस, सासू सासऱ्यां मी तेच बोलला, मी म्हटलं काहीतरी विसरलो. येस, त्यांचे आई बाबा नाव घेऊन सांगते, म्हणजे कुणाविषयी बोलताय असं माहिती पडतं. येस येस, म्हणजे लोकांना माहिती नाही ना नाव पूर्ण, तर नाव सांगा. मम्मी माझ्या बायकोपेक्षा जास्त लाड करतात जावयाची. हा वा 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 वा, छान छान, आणि सासरे म्हणजे ते सासरे कमी आणि एक मित्र असल्यासारखेच असते. किती मस्त. जे आम्ही बोलतो पण याचं फ्रेंडली रिलेशन आहे. पण बाबांचा कसा एक धाक आहे म्हणा किंवा एक रिस्पेक्ट. रिस्पेक्ट, बरोबर तर सासऱ्यांबरोबर म्हणजे ऑफकोर्स त्यांचं पण हे आहे, ते पण ही इज ऑल्सो व्हेरी रिस्पेक्टफुल पर्सन. बरोबर, पण एक फ्रेंडली फ्रेंडली रिलेशन असतं त्यांचा स्वभाव तसा आहे. येस. आता शेवटचा प्रश्न, तुम्ही रागीट आहात का? तुम्ही काम सांगितलं, पण राग येतो का? म्हणजे रघुनाथ घोडबोले यांना राग येतो का? मी नंतर दुसऱ्यांना विचारणार, क्वचित क्वचित. ओके, बाबांना राग येतो? नाही, अजिबात. बाबांना राग नाही, खरं खरं झालं. आता ते नाही आहेत, वहिनी नाही आहेत. येस, हाऊ अबाउट यू? म्हणजे भाग्यश्रीला राग येतो का? खरंच येतो? हो, खूप येतो, छोटा येतो, थोडा येतो, छोटा छोटा, सारखा येतो? मॅनेजेबल वन. ओके. अभिषेक 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 नाही, अभिषेक राग येतो, चिडचिड सांगितली मला, पण अभिषेक राग येतो. कधी रडला तू लग्न झाल्यानंतर सुद्धा? म्हणजे कधी असं होतं, इमोशनल असं होतो की आपण, असं काही त्यात काही मोठी गोष्ट नाही. त्या दिवशी आमिर खान किती आठवण काढून काढून तो मी 4 तासाचा एपिसोड बघितला, मस्त वाटलं मला, पण किती ओपन हार्टनी त्यांनी सांगितलं. सो आय एम जस्ट सेइंग दॅट वे. कधी असं होतो रडायला येतं? He doesn't shy away from crying. He vents it out. That is the best thing. ही मोठी गोष्ट आहे, माहितीये, वाटतं ही छोटी गोष्ट आहे. त्या दिवशी कोणी सांगितलं की रडणं न रडणं म्हणजे माणसाने रडायचं नाही, नाहीतर तो स्ट्रॉंग नाही असं काहीतरी फिलिंग होईल, तर ते चुकीचं. खरं होतं ना, आपण इमोशनल होतो कधी कधी, पण व्हेरी नाईस. हाऊ अबाउट यू? रडणं होतं? कधी होतं? आठवणी नाही किंवा आणखी कुठल्या रिझन? तर सोमनी मी पिक्चर बघताना रडतो, आय गेट इन्व्हॉल्ड, मी रडतो बिंदास, त्यात काय? मी बराच वेळा म्हणजे इमोशनली जे आहे होतं ना. कधी कधी असं म्हणतात की एजमुळे होत असेल, आय डोंट नो अबाउट दॅट, पण कधी कधी पिक्चर बघताना एवढं इमोशनल आपण होतो की इन्व्हॉल्व होतो. ते अगोदर होतो का नाही मला माहिती नाही, होतं पण असं म्हणतात. सो व्हेरी नाईस. आता शेवटचं, पण आमच्या द एपीएन पॉडकास्ट, आमच्या द एपीएन पॉडकास्ट हे नाव आहे. या आमची पूर्ण मोठी फॅमिली आहे.
आणि ते बघतायत तुम्हाला सगळ्यांना आणि हा इंटरव्ह्यू पूर्णपणे शेवटपर्यंत आतापर्यंत बघितलाय त्यांनी, तर त्यांच्यासाठी तुमचा मेसेज सांगा. हा एपिसोड बघायला सांगा त्यांना आणि लाईक सबस्क्राईब करून करायला सांगा. तुम्ही सांगा ना इथे कॅमेरावरती, मी मध्ये नाही येणार. द एपीएन पॉडकास्ट. एपीएन पॉडकास्ट जे आहे, माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स जो आज मिळाला मला, दॅट इज अब्सोल्युटली व्हेरी गुड. आणि मी एवढंच सांगेन की एपीएनच्या थ्रू आजची काय स्टेटस आहे, म्हणजे कशाप्रमाणे, कारण त्यांनी इंटरव्ह्यू आणि हे घेतात ते वेगवेगळ्या लोकांचा, वेगवेगळ्या फील्डमधला इंटरव्ह्यू घेतात आहेत आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांचा इंटरव्ह्यू, सगळ्यांचा ह्याच्यात तुम्ही ऐकत राहा. त्याच्यामुळे तुमची एक जी आहे की मला हेच हे आहे हे नाही, ऑटोमॅटिकली तुम्हाला दुसऱ्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट येईल आणि तुमची स्वतःची डेव्हलपमेंट सुद्धा तुम्ही करू शकाल. त्याच्यामुळे तो वेगवेगळे हे एपिसोड ऐकून आणि हीच माझी विनंती आहे. आणि जसं आपण म्हणतोय की हा हे आहे, त्याप्रमाणे तुम्हाला मी डेफिनेटली हे म्हणेल की तुम्ही स्वतः सबस्क्राईब करा आणि वेगवेगळे जे एपिसोड वेगवेगळ्या टाईपचे आणि वेगवेगळ्या प्रकारातले तुम्ही स्वतःमध्ये जो कमीपणा आहे हे आहे, तर तुमचा ऑटोमॅटिकली बाहेर आहे आणि तुमची प्रगती त्यामुळे डेफिनेटली होत राहणार आहे, हेच मी सांगेन. आणि खरोखर आज मला इथे पराग नेसरीकर, माझं नाव विसरलं नसतील तर पराग नेसरीकर, आपण मित्र आहोत त्यामुळे काय. धन्यवाद. येस येस, नवीन एक्सपिरियन्स मजा आली ना. खूप मजा आली. मला तर मजा आली आणि आमच्या टीमला तर मजा आली. दे आर एन्जॉईंग. मी बघत होतो त्यांना पण, आणि मी ते घेताना म्हणजे तुमच्याशी बोलताना पण आय वॉज एन्जॉय. आणि बेस्ट विशेस तर लागतातच, तुमचे बेस्ट विशेस आमच्या सगळ्या एपिसोडचे म्हणजे ऑडियन्सला पाहिजेच आहेत. तुमच्या बेस्ट विश ऑलरेडी तुमची अशीच प्रगती आणि हे होत राहो. आपली फॅमिली आता वाढत चालली. तुम्ही पण आपल्या एपीएन पॉडकास्ट फॅमिलीमध्ये आलात ना, असे तर आहोत आपण. असं मी डेफिनेटली तुम्हाला एक दोन दोघं तिघांना, हो ते आपण नंतर बोलूया, पॉडकास्ट नंतर. ते नको पॉडकास्ट, तुम्हाला यांना रेफरन्स द्यायची सवय असते, कारण आपण इन्शुरन्स मधले ना, रेफरन्स मागतो नाही तर देतो, काहीतरी करतो. बरोबर. आपला स्वभाव कधी जाणार नाही, कारण वर्कशॉप एकत्रच केलेले आहेत, ब्लड मध्ये आहे. येस. आता नाव आय थिंक आय कम बॅक टू यू. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, द एपीएन पॉडकास्ट शो आहे. नाव घेऊन तुम्ही बोला, द एपीएन दोनदा तीनदा बोला, म्हणजे माझं जरा असं द एपीएन पॉडकास्ट शो. तर एपीएन पॉडकास्ट टीमचे पूर्ण धन्यवाद की त्यांनी आम्हाला एक सिंगल चान्स दिला. दुसरं असं की असे एपीएन पॉडकास्ट मध्ये प्रश्न विचारण्यात आले जे फार कमी लोकांनी आतापर्यंत विचारले होते, पण त्याची उत्तरं द्यायला पण दिलखुलासपणे मला खूप मजा आली. आणि एवढं सांगेन की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. काय आवडलं तरी कमेंट करा, नाही आवडलं तरी करा, म्हणजे आम्ही चेंज करायचा प्रयत्न करू. सो नाईस, व्हेरी नाईस. येस, नाव भाग्यश्री. द एपीएन पॉडकास्ट हे खूपच मेमोरेबल एक्सपिरियन्स आहे. आणि ट्रस्ट मी वेन आय से दॅट नॉट इवन सिंगल क्वेश्चन और आन्सर वॉज प्लॅन्ड, एव्हरीथिंग वॉज व्हेरी रॉ. आणि आमचे होस्ट पराग सर इतके वॉर्म आणि खरंच इतके वॉर्म, आणि आम्हाला सगळ्यांना असं आधी एक वॉर्मअप क्रिएट केलं. सो विच रिअली हेल्प की आम्ही एकदम नॅचरली ॲज अ फॅमिली वी वर स्पीकिंग. सो दी एपीएन पॉडकास्टला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळं रॉ आणि खूप सुंदर इंटरव्ह्यूज वेगवेगळ्या फील्ड मध्ये बघायला मिळतील. आणि नक्की कमेंट करा काय आवडलं काय नाही आवडलं, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो नाईस. सो आपला इंटरव्ह्यू पॉडकास्ट आता जवळजवळ संपलेला आहे आणि आम्ही गप्पा मारणार आहोत आणखीन, पण तरी सुद्धा आपण रिअली एन्जॉय. आणि तुम्ही वेळात वेळ काढून, खूप वेळ काढून असं म्हणू शकतो, एवढा प्लॅन वाटला नव्हता, पण खरंच म्हणजे तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये, तुमच्या तिघही इम्पॉर्टंट टायमिंग दिला त्याबद्दल रिअली थँक्यू. मी, माझी टीम प्लस आमची एपीएन पॉडकास्टची पूर्ण फॅमिली. सो धन्यवाद. आणि असंच आपला पॉडकास्ट करायचा आहे ना, करूया. थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. नाही, सी दॅट टॉपिक इज सो नाईस ना. आजच्या युगाची किती पुढे पण आपण भेटू वेगवेगळ्या यांनी, पण डेफिनेटली यू शुड कम ऑन द पॉडकास्ट, परत आपण करूया. सो थँक्यू सो मच आल्याबद्दल. मित्रांनो, कुठे जाऊ नका, तुम्ही शेवटपर्यंत पॉडकास्ट बघितल्याबद्दल थँक्यू. आणि पूर्ण एपिसोड आणि सगळं पहा, तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळतील इथून. आणि वेगवेगळे गेस्ट येतात, तसंच पुढच्या शुक्रवारी आणखी नवीन गेस्ट बरोबर तुम्ही आमच्या बरोबर जरूर हजर राहा. आणि तोपर्यंत मी रजा घेतो, मी पराग नेसरीकर. आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.
थँक्यू. हे पण आलं का आम्ही उभे राहिलेलो? हा द्या ना, चालेल चालेल चालेल.